नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। आजचा जो टॉपिक आहे तो आहे टिश्यू। टिश्यू म्हणजे काय तर उती। टिश्यू आज आपण घेणार आहोत उती। उती समजण्यासाठी तुम्हाला सेल समजून घ्यायचं आहे की सेल म्हणजे नेमकं काय आहे। तर सेल आहे हा बेसिक युनिट किंवा स्ट्रक्चर किंवा फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हटलं जातं, ठीक आहे। आणि ज्या वेळेस काही सेल्स एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतात तर टिश्यू तयार होतं। फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय ते बघा की जसं ब्लड आहे, ब्लड काय तर हे एक प्रकारची उती आहे, कारण ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये एकपेक्षा जास्त प्रकारच्या काय तर सेल्स म्हणजे पेशी त्यामध्ये असतात। फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत, जसं आरबीसी आहे, त्यानंतर डब्ल्यूबीसी आहे आणि अजून काय तर प्लेटलेट्स आहेत। असे जर ज्या वेळेस काही उती मगचे कदाचित एक प्रकारचेच असतील किंवा काही ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील। जसं इथं ब्लडमध्ये रक्तामध्ये लक्षात येते की आपल्याला 3 प्रकारच्या पेशी आहेत, पण काही ठिकाणी ते एकाच प्रकारचे असतील। जसं जर आपली जर स्किन जर कन्सिडर केली तर यामध्ये जर वरची स्किन जर कन्सिडर केली तर यामध्ये एकच प्रकारचे आपल्याला पेशी सापडतील, त्यामुळे तसे पण चालेल। पण ज्या ज्या ठिकाणी काही पेशी एकत्र येऊन जे पण तयार करणार आहे त्यांना काय म्हणतात तर उती म्हटलं जातं। बरं, मग उती कशासाठी तयार होतं या एक्झाम्पलवरून समजून घेऊ की उतीचं कार्य काय आहे। तर बघा की जर ब्लडचं कार्य काय आहे, मेन फंक्शन ब्लडचं आहे की वहन करणे। वहन म्हणजे काय तर ट्रान्सपोर्ट करणे। मग ते आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा मग आपण ऑक्सिजन घेऊन इनटेक करतोय ते असेल, किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे तो बाहेर टाकायचा आहे, किंवा काही ठिकाणी आपल्या हॉर्मोन्स एन्झाइम सिक्रेट होत आहेत ते वहन करून घेऊन जायचे, या सगळ्यांसाठी काय तर ब्लड आहे। म्हणजे ह्या एका स्पेसिफिक कामासाठी काय तर ही एक स्पेसिफिक उती तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने आपण जर आपली जर स्किन जर कन्सिडर केलं तर लक्षात येतं की तो सगळ्यात बाहेरची लेयर आहे, आणि बाहेरची लेयर असल्यामुळे ऑब्वियस आहे की ते कशासाठी असणार तर प्रोटेक्शनसाठी असणार आहे। त्यामुळे प्रोटेक्शन या पर्पजसाठी म्हणून काय तर ती उती तयार झाली आहे। हाडं जर कन्सिडर केलं तर ती एक वेगळ्या प्रकारची उती आहे, आणि हाडांमध्ये पण बघा आता हाडाचं कार्य काय आहे तर मेन म्हणजे काय तर सपोर्ट देणे, आधार देणे, त्यानंतर जो आपला आकार आहे तो आकार देणे, हा कोणाचा कार्य आहे तर हे बोनचं म्हणजे हाडाचं कार्य आहे, ठीक आहे। तर एक लक्षात येत असेल की उती म्हणजे नेमकं बघा डेफिनेशन इथून आपण क्लिअर करून घेऊ। एक्झाम्पल लक्षात आलं असेल तुमच्या की उती म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेस काही पेशी एकत्र येतात तर काय तयार होतं तर उती तयार होतात, टिश्यू तयार होतात। बरं, मग त्यांचं कार्य काय आहे तर आपल्या शरीरामध्ये ठिकठिकाणी एक स्पेसिफिक कार्य करण्यासाठी म्हणून काय तर हे टिश्यू जे आहेत उती आहेत हे तयार होत असतात, ठीक आहे। आता अगदी सोपी आहे बघा, उतीवरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जसं मी काही एक्झाम्पल सांगितलं, जसं आपली स्किन आहे ती स्किन आहे, किंवा मग ब्लड आहे, बोन आहे, हे एक वेगळ्या प्रकारची आहे। आता जर स्किन आहे तर त्यामध्ये एकाच प्रकारच्या पेशी एकत्र येतात, पण ब्लड आहे तर आता जसं सांगितलं मी तुम्हाला की 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत त्या एकत्र येऊन तयार झालेली ती उती असते। आणि याच मेथडवरून किंवा हे पॉइंट्स कन्सिडर करून उतीचे 2 प्रकार केलेले आहेत। अगदी सोपी आहे, सिंपल टिश्यू आणि काय तर सिंपल टिश्यू, आणि दुसरा आहे काय तर कॉम्प्लेक्स टिश्यू। सिंपल टिश्यू म्हणजे काय की ज्यामध्ये एकच प्रकारच्या पेशी एकत्र आलेल्या आहेत आणि काय तर टिश्यू तयार झाले। पण कॉम्प्लेक्स म्हणजे काय, जसं ब्लड होता ज्यामध्ये 3 प्रकारचे आहेत, म्हणजे एक पेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र आलेत तर अशा वेळेस काय तयार होणार तर कॉम्प्लेक्स टिश्यू तयार होणार आहे, ठीक आहे। तर आता हेच बघू आपण, आणि त्यानंतर मग ॲनिमल टिश्यू आणि मग प्लांट टिश्यू। चला पुढे बघू। उती शरीराची विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या आहे एकसारख्या पेशींना काय तर समूहाला काय म्हणतात तर उती असं म्हटलं जातं, ते सांगितलंय। याचे 2 प्रकार पण सांगितले, सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू, सरळ उती आणि काय तर जटिल उती। सरळ उती म्हणजे एकापेक्षा अधिक प्रकारच्या उती है ना। इथं आता काही एक्झाम्पल दिलेले आहेत, जसं प्राण्यांतील अभिस्तर उती ज्याला एपिथेलियल टिश्यू म्हणतात, जसं आपली स्किन आहे सगळ्यात बाहेरची है ना। त्यानंतर वनस्पतीतील मूल उती ह्या कशाचे एक्झाम्पल आहे तर सिंपल टिश्यू। म्हणजे आपण आता पुढे हे सगळे शिकणार आहोत, त्यामुळे कदाचित तुम्हाला हे आता लगेच उदाहरण आहे हे लक्षात राहणार नाही, पण आता पुढे ज्यावेळेस आपण पुन्हा डिटेल घेऊ तर लगेच लक्षात राहील। कॉम्प्लेक्स टिश्यूमध्ये फॉर एक्झाम्पल प्राण्यांचे रक्त, हा एक्झाम्पल आताच सांगितलं मी। वनस्पतीतील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या म्हणजे ज्याला झायलेम आणि फ्लोएम म्हणतात, ह्या कशाचे एक्झाम्पल आहेत तर ह्या कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणजे जटिल उतीचे काय तर एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे। तर आता 1 बाय 1 आपण घेऊ। सगळ्यात आधी बघा की काय आहे, सगळ्यात आधी आपण ॲनिमल टिश्यू आणि प्लांट टिश्यू म्हणजे वनस्पती उती आणि प्राणी उती हे शिकण्याच्या आधी या मधला एकदा थोडक्यात फरक समजून घेऊ की यांच्यामध्ये नेमके अशाच उती नेमके का तयार झालेले आहेत
है ना, कारण आपल्यामध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये आपण बघतो तर बराचसा फरक आहे. फरक कोणता आहे तर बघा, मेन जो फरक आहे की आपण ट्रान्सलोकेट करू शकतो, म्हणजे प्राणी हे ट्रान्सलोकेट करू शकतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. वनस्पती हे जाऊ शकत नाही. आणि बघा की असेच, कारण त्यांची गरजच ती आहे, त्यांना एकाच ठिकाणी राहायचं आहे आणि ते पण स्टेबल राहायचं आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांच्या पेशी तयार झाल्या असतात. आपल्या पेशी कशा तयार झाल्या असतात आपल्याला ट्रान्सलोकेट करायचं आहे. आणि हे लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्याला प्राण्यांना ट्रान्सलोकेट करायचं आहे, त्यांना जोडीदार शोधण्यासाठी असू द्या किंवा अन्न शोधण्यासाठी असू द्या, तर अशा वेळेस त्यांना ऊर्जेची जास्त गरज असते. लक्षात घ्या की हे प्राणी पेशी आहे किंवा प्राणी ऊती आहे, त्यांच्यामध्ये ऊर्जेची गरज जास्त आहे. पण वनस्पतींमध्ये कंपॅरेटिव्हली प्राण्यांपेक्षा ऊर्जेची गरज कमी आहे. त्यासोबत दुसरा एक मेन फरक लक्षात घ्या, म्हणजे पॉईंट तुम्हाला लगेच लक्षात येईल की वनस्पतींना एकाच ठिकाणी उभं राहायचं आहे, त्यामुळे त्यांना जास्त टणकपणाची गरज आहे. आपली बॉडी तेवढी हार्ड नाही, तेवढी टफ नाही जेवढी वनस्पतीची आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्यांच्या ऊती अशा तयार झाल्या आहेत की ज्यांना ते त्या झाडाला काय तर टणकपणा देतील. ठीक आहे, असे काही 1-2 पॉईंट जर लक्षात ठेवले तर हे पॉईंट समजायला फार सोपी आहेत. बघा, वनस्पती आणि प्राणी ऊती याच्यातील आपल्याला फरक घ्यायचा आहे. वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक ऊती कशा आहेत तर या आधार देणाऱ्या आहेत. बहुतेक ऊती काय तर ह्या आधार देणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये वनस्पतींमध्ये बहुतेक ऊती काय तर बऱ्याचशा ऊती ह्या काय असतात तर मृत पेशी पासून तयार झालेल्या असतात. म्हणजे सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ना, एक मोठा झाडाचा बुंदा आहे, त्याची जर सगळ्यात बाहेरची लेअर घेतली तर ते मृत पेशींपासून तयार झालेले असतात. पण आपल्यामध्ये मृत पेशी हे तेवढे सापडत नाही जेवढे वनस्पतींमध्ये भेटतात. त्यांना जास्त देखभालीची गरज नाही, कारण त्या मृत पेशी आहेत. वनस्पतीची वाढ काय आहे तर शरीराच्या ठराविक ठिकाणीच होते जिथे विभाजक ऊती असतात. हा एक मुख्य मुद्दा आहे मित्रांनो. तो म्हणजेच काय की जर एखादी झाड आहे तर झाडाचं काय होतं की काही मोठं झालं की एखादी नवीन फांदी येणार, काही कालांतराने अजून एखादी फांदी येईल, कुठेतरी एक नवीन फूल येणार, कुठेतरी एखादी फळ येईल, राईट ना. हे असं होत असतं. पण आपण जर प्राणी जर बघितलं तर प्राण्यांच्या सोबत असं होत नाही. म्हणजे 2 हात लहानपणी होते, मोठे झाले तरी पण 2च हात राहणार, 4 होत नाही. किंवा बोटे 5 आहेत एका हाताला तर ते काही 6 होणार नाहीये, है ना. का? कारण त्यांच्यामध्ये जसं वनस्पतींमध्ये जसं विभाजक ऊती आहे, त्या पद्धतीने प्राण्यांमध्ये विभाजक ऊती राहत नाही. ठीक आहे, प्राण्यांना अन्न निवारा जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल आणि स्थलांतर करावं लागत असल्याने ऊर्जेची गरज जास्त आहे. आणि त्यांच्या बहुतेक ऊती कशा आहेत तर ह्या जिवंत आहेत. वनस्पतींमध्ये सांगितलं होतं की बहुतेक ऊती काय तर ह्या मृत पेशी आहेत, यांच्यामध्ये बहुतेक ऊती ह्या जिवंत पेशी आहे. प्राण्यांची वाढ शरीरभर एक समान होत असल्याने त्यांना विभाजक किंवा अविभाजक असे भाग राहत नाही. आता सांगितलं की वनस्पतींमध्ये काय होतं की मोठं झाल्यानंतर एक दुसरी फांदी येईल, तिसरी फांदी येईल, काही पानं नवीन येतील, काही झडतील, है ना, फुलं येतील, फळं येतील. पण प्राण्यांच्या शरीरामध्ये तसं होत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये विभाजक अविभाजक असे प्रकार नाही आहेत, कारण त्यांच्यामध्ये विभाजनच होत नाही, है ना. ठीक आहे, तर आता हे बेसिक हा लक्षात ठेवा की वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती यांच्यामधील फरक आपण 1 बाय 1 घेऊ. आधी आपण ॲनिमल टिश्यू म्हणजे प्राणी ऊती घेऊ आणि त्यानंतर मग वनस्पती ऊती घेणार आहोत. बघा, एक इथं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, अगदी सोपं आहे. इथंच मी समजून सांगतोय परत या चार्टमध्ये ट्री डायग्राम. बघा, हे असे जे ट्री डायग्राम असतात फार युजफुल असतात. इथंच मी समजून सांगतोय. हे एकदा काय तुम्हाला समजलं तर पुढचं डिटेल समजणं फार काही कठीण जाणार नाहीये, है ना. बघा, काय आहे ॲनिमल टिश्यू म्हणजे प्राणी ऊती. याचे 2 प्रकार कोणकोणते केले तर सिंपल आणि काय तर कॉम्प्लेक्स, म्हणजे सरळ आणि काय तर जटिल, है ना. आता सांगितलं की सिंपल सरळ म्हणजे काय आहे तर जे फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून तयार झालेले आहेत. जटिल म्हणजे काय तर एकपेक्षा जास्त प्रकारच्या. याचे एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, एपिथेलियल टिश्यू म्हणजे याचा एकच प्रकार आहे तो म्हणजे एपिथेलियल अभिस्तर ऊती, है ना. जसं फॉर एक्झाम्पल बाहेरची आपली जी स्किन आहे ना ती कशापासून तयार झाली आहे तर या एपिथेलियल टिश्यू पासून तयार झाले. कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणजे काय, जटिल ऊती म्हणजे एकपेक्षा जास्त पेशी. त्याचे 3 प्रकार परत केलेले आहेत. एक आहे कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरा आहे मस्क्युलर आणि तिसरा आहे काय तर चेताऊती म्हणजेच काय तर नर्वस टिश्यू, है ना. यांचं पण थोडक्यात आपण इथं समजून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढे त्याचं कार्य आहे किंवा ते नेमकं काय आहे त्या ऊती आपल्याला पुढे डिटेल्स वाचायला ते फार सोपं जाणार. बघा, एपिथेलियल टिश्यू म्हणजे अभिस्तर ऊती. स्तर म्हणजे काय तर लेअर. आणि ही कोणती लेअर आहे, ही सगळ्यात बाहेरची लेअर आहे.
एपिथेलियल टिश्यू नेमके कुठे सापडतात, ज्या ठिकाणी बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत कॉन्टॅक्ट येतोय पेशींचा, ऊतींचा, त्या ठिकाणी आपल्याला अभिस्तर ऊती मिळत असतात. जसं फॉर एक्झाम्पल ही जर बाहेरची जर स्किन जर कन्सिडर केली तर यांच्यासाठी हा बाहेरचा जो आहे तो पूर्ण काय तर बाहेरचा एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यासोबत येणार आहे. राईट. यासोबत अजून बघा काही एक्झाम्पल की जसं आपण श्वास घेतो तर आपला जो ऑक्सिजन आहे किंवा जी पूर्ण एअर आहे ती नाका वाटे कुठं तर लंग्स पर्यंत जात आहे. म्हणजे जी हवा आहे ती काय झाली की या नाकाच्या आतमधली जी लेअर असणार आहे किंवा पूर्ण जो लॅरिंग्स फॅरिंगचा भाग आहे किंवा आणि जो लंग्सचा भाग आहे, लंग्समध्ये काय असतात तर वायुकोश असतात, ॲल्व्हिओलस असतात, म्हणजे असे बबलसारखा भाग असतो. इथं काय तर ती हवा जाणार आहे. म्हणजेच याच्या आतमधली जी लेअर आहे ते सुद्धा कशापासून तयार झालं असणार तर या अभिस्तर ऊतीपासून तयार झालेलं असणार आहे. त्यासोबतच अजून काही एक्झाम्पल बघा की जसं रक्तवाहिनी आहे, या रक्तवाहिन्यांमध्ये मग इथं काय होणार तर रक्त वाहणार आहे, पण या रक्तवाहिन्यासाठी हा जो रक्त आहे ह्या वेगळ्या ऊती आहेत, तो त्याचा भाग नाही आहे. रक्त वाहिन्या वेगळ्या ऊतीपासून तयार झाले आणि हे वेगळ्या ऊतीपासून तयार झाले, त्यामुळे यांचा कॉन्टॅक्ट हा दुसऱ्या एन्व्हायरमेंट सोबत येतोय, त्यामुळे याची सुद्धा आतमधली जी लेअर आहे ना ती कशापासून तयार झाली असणार आहे तर ती एपिथेलियल टिश्यू पासून तयार झाले. आपण जेवण करतो तर अशा वेळेस आपलं अन्न हे पोटामध्ये जातं, मग जो अन्न आहे त्याचा कॉन्टॅक्ट पोटामधील जे लेअर आहे, आपल्या स्टमक मधील ॲब्डोमेन मधील जी लेअर आहे, मराठीमध्ये शुद्ध वैशातमध्ये जठर ज्याला म्हणतात, त्यातली आतमधली जी लेअर आहे त्याच्याशी काय तर आपला अन्नाचा कॉन्टॅक्ट येतो आणि त्यामुळे ती आतमधली लेअर सुद्धा कशापासून तयार झाली आहे तर अभिस्तर ऊती म्हणजे एपिथेलियल टिश्यू पासून तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर ही ओव्हरऑल आयडिया लक्षात ठेवा की ज्या ज्या ठिकाणी बाहेरच्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एन्व्हायरमेंट सोबत कॉन्टॅक्ट येत आहे त्या त्या ठिकाणी एपिथेलियल टिश्यू म्हणजे अभिस्तर ऊती असतात, है ना. त्यानंतर नेक्स्ट जो प्रकार आहे तो म्हणजेच काय तर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच काय तर संयोजी ऊती. संयोजी ऊती म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरांमध्ये ज्या ठिकाणी दोन भाग जोडले जातात किंवा दोनपेक्षा किंवा आपण असं म्हणू की एकपेक्षा जास्त भागांमध्ये त्या टिश्यू पसरलेल्या आहेत, कदाचित बऱ्याचदा दोन भागांना जोडण्यासाठी म्हणून सुद्धा काहीतरी ह्या टिश्यू यूज होतात, तर अशांना काय म्हणतात तर कनेक्टिव्ह टिश्यू संयोजी ऊती म्हणतात. हा, याचे अजून काहीतरी 5-6 प्रकार आहेत, याचे सुद्धा 5-6 प्रकार आहेत. याचा एक प्रकार म्हणजे तुम्हाला मी सोपं सांगतोय अगदी म्हणजे एक्झाम्पल म्हणून, ते म्हणजेच काय तर ब्लड बघा आपल्या लक्षात घ्या, मी तुम्हाला डेफिनेशन काय सांगितलं, एकपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेले आहेत, दोन भाग जोडण्यात आहे किंवा पूर्ण शरीरभर पण पसरले, जसं फॉर एक्झाम्पल ब्लड है ना. तर मग अशा वेळेस ब्लड आहे, बोन आहे, त्यासोबतच काय तर इथं ज्या ठिकाणी काय असतात तर लिगामेंट्स आणि टेंडन्स असतात है ना, अस्थिबंधू आणि काय ना अस्थि रज्जू आणि काय तर स्नायू रज्जू. ठीक आहे. तर हे काय असतात तर ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स असतात ना, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, तर अशा ठिकाणी काय तर हे असतात लिगामेंट्स आणि टेंडन्स. आता हे कशासाठी आहे, दोन भागांना जोडण्यासाठी म्हणून आहे ना. मग अशा टिश्यूंना काय म्हटलं जातं तर कनेक्टिव्ह टिश्यू, अशांना संयोजी ऊती म्हटलं जातं. ठीक आहे. एक ओव्हरऑल आयडिया इथं आली असेल. याचे जे 5-6-7 प्रकार आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू म्हणजेच काय की आपल्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत ना ते म्हणजेच काय तर मस्क्युलर टिश्यू पासून तयार झालेले आहेत है ना. मग आता याचे या मस्क्युलर टिश्यूचे पण 3 प्रकार केलेले आहेत. 3 प्रकार कोणते केलेले आहेत ते इथंच थोडक्यात सांगतोय. मस्क्युलर टिश्यू मध्ये 3 प्रकार कोणते आहेत तर बघा, एक जो आपला हार्ट जो आहे ना, हा हार्ट पूर्ण कम्प्लिटली मसल्स पासून तयार झाला. हा, या आधी एक लक्षात ठेवा, मस्क्युलर टिश्यू मध्ये एक विशेष बाब अशी आहे की मसल जे आहेत किंवा मस्क्युलर टिश्यू आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि रिलॅक्स होऊ शकतात. जसं हात आहे, याला आपण जर हे केलं, फोल्ड केलं तर इथचे जे मसल्स आहेत हे काय होणार तर हे कॉन्ट्रॅक्ट होतील, हे काय होणार कॉन्ट्रॅक्ट होतील, रिलीज केलं तर हे रिलॅक्स होतील है ना. त्याच पद्धतीने म्हणून काय की मसल्स टिश्यू आहे किंवा मसल्स जे आहेत हे काय करतात तर यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनची ॲबिलिटी असते. ही विशेषता आहे, बाकी कोणत्याही टिश्यूमध्ये ऊतींमध्ये ही विशेषता आपल्याला पाहायला मिळत नाही है ना. मग आता याची 3 प्रकार सांगतोय बघा. एक आपला जो हार्ट आहे हा कंटिन्युअसली पंप होत आहे, कंटिन्युअसली हार्टबीट्स आहेत ना ते चालू आहेत. याचा अर्थ काय की कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स हे कंटिन्युअसली चालू आहे राईट. आणि म्हणून तो जो आहे तो कशापासून तयार झालाय, तो कम्प्लिटली मसल्स टिश्यू पासून तयार झालेला, मसल्स पासून तयार झाले है ना. त्यामुळे जे हार्टचे मसल्स आहेत ते कम्प्लिटली वेगळे ठेवा, हार्टचे मसल्स काय तर कम्प्लीट वेगळे ठेवून द्या. ठीक आहे. त्याचा एक वेगळाच भाग केलेला आहे आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये. दुसरे 2 प्रकारचे मसल्स आहेत ते म्हणजेच कोणते की आपल्या शरीरामध्ये जे पूर्ण हाडं आहेत त्या हाडांना अटॅच काय तर काही मसल्स आहेत. जसं या ठिकाणी बघा ना, आपलं पूर्ण हात आहे, त्या हातांना इथं हाडं आहेत, या हाडांना अटॅच काय तर पूर्ण मसल्स, सगळीकडे काय तर मसल्स अटॅच आहे. आणि त्या मसल्समुळे कारण ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात म्हणून तर आपण हे मूवमेंट करू शकतो कोणती पण.
मसल्स नसते तर आपण मुवमेंट करू शकलो नसतो. आपण जी काही मुवमेंट करू शकत आहोत ते फक्त मसल्समुळे है ना. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी हाडांना जे मसल्स अटॅच आहेत त्यांना काय म्हणतात, तर तो एक वेगळा प्रकार आहे ज्याला स्केलेटल्स मसल्स म्हणू. ठीक आहे, अजून एक पुढे 2-3 नावं दिलेले आहेत त्याचे, स्केलेटल मसल्स म्हणणार आहोत है ना. आणि मग राहिलेत कोणते की जे स्केलेटनना म्हणजे हाडांना अटॅच नाही आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या शरीराचा म्हणजे हार्ट आणि जे हाडांचे मसल्स आहेत, हाडांना अटॅच जे मसल्स आहेत ते सोडून उरलेले जेवढे पण मसल्स आहेत म्हणजे कोणते असणार तर पोटामध्ये आहे, इंटेस्टाईनमध्ये आहेत किंवा कोणत्याही बाकीच्या ऑर्गनमध्ये आहेत है ना. तर अशांना वेगळे एक प्रकार आहे, तो एक तिसरा प्रकार लक्षात ठेवा है ना. हा एक, हा दुसरा आणि काय तर एक तिसरा प्रकार. ठीक आहे, तर या पद्धतीने 3 प्रकार केलेले आहेत कशाचे तर मस्क्युलर टिश्यूचे. नेक्स्ट चौथा जो प्रकार आहे याच्यामध्येच तो म्हणजेच काय तर चेताउती नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू म्हणजेच काय की आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेले आहेत, शरीरभर पसरले आहेत. आणि नर्वस टिश्यूचं कार्य कशासाठी आहे की आपल्याला माहित होत असते. म्हणजे एखादी जर सपोज एखाद्या गरम वस्तूवर जरी आपण हात ठेवलो तर आपण लगेच उचलून घेतो. असं का होत आहे, कारण हातापासूनची सगळी माहिती ब्रेन, बघा की ब्रेन सगळं काय तर कंट्रोल करतो. हातापासून सगळी माहिती ब्रेनपर्यंत पोहोचते आणि ब्रेन काय करतो तर हाताला ऑर्डर देणार की आता हात उचलायचे म्हणून. आणि उचलायचे म्हणजे काय की त्या ठिकाणी परत लक्षात घ्या की मसल्स इन्व्हॉल्व झालेत, म्हणजे ब्रेननी त्या मसल्सला काय तर ऑर्डर दिला आणि म्हणून काय तर आपण हात उचलतो लगेच है ना. तर आता ही सगळी माहिती आहे. किंवा एखादी आपल्याला स्मेल चांगला आला किंवा वाईट आला तरी पण आपण त्याला रिॲक्ट करतो. आवाज मोठा आहे छोटा आहे त्याला रिॲक्ट करतो है ना. आपल्याला काय दिसत आहे काय नाही आणि त्यानुसार आपल्याला ब्रेनपर्यंत माहिती जाते. ही सगळी कशाद्वारे पॉसिबल आहे तर ते फक्त चेताउतीद्वारे पॉसिबल आहे. आणि ह्या चेताउती मग कुठं असणार आहेत, ऑब्व्हियस आहे पूर्ण शरीरभर असणार आहे, कारण बाहेरच्या एन्व्हायरमेंटची माहिती आपल्याला पूर्ण आपल्या शरीरातून आपल्याला ब्रेनपर्यंत आपल्याला कळत असते है ना. म्हणजे फक्त आवाज कानाद्वारे डोळ्याद्वारे आपल्याला पाहता येईल, जिभेद्वारे टेस्ट घेता येईल, नाकाद्वारे स्मेल घेता येईल, पण पूर्ण बाकीचा जो जसं आता सध्या थंडी आहे किंवा उष्णता आहे तर मग अशा वेळेस काय तर जो बाहेरच्या एन्व्हायरमेंटची माहिती आहे ती ब्रेनपर्यंत बाकी स्किनद्वारे होणारच आहे, पोहोचणारच आहे. आणि म्हणून सगळीकडे काय तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे काय तर नर्वस टिश्यूचं पूर्णपणे जाळं पसरलेलं आहे है ना. तर आता हे 4 प्रकार लक्षात ठेवा, एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर आणि काय तर नर्वस टिश्यू. आता हेच आपण काय तर डिटेल घेणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये. बघा 1 बाय 1 घेऊ. सगळ्यात आधी एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एपिथेलियल टिश्यू म्हणजेच काय की ज्या ठिकाणी बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत स्तर म्हणजे अभिस्तर म्हणजे काय की लेअर है ना. असं लक्षात ठेवा की बाहेरची लेअर किंवा ज्या ठिकाणी बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत कॉन्टॅक्ट येतोय है ना, अशी लेअर असा स्तर तो म्हणजे काय तर एपिथेलियल टिश्यू, अभिस्तर उती असतात. कुठं सापडणार आहे बघा, त्वचा तोंडाच्या आतील स्तर बघा, कारण अन्न आहे त्यासोबत कॉन्टॅक्ट येणार आहे. तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर सांगितलं होतं मी थोड्या वेळा आधीच की रक्तवाहिन्या आहे त्याच्या आतमधील स्तर. त्यानंतर फुफ्फुसातील वायुकोश जे ॲल्व्होल्युस असतात, जे छोटे छोटे बबल सारखा भाग आहे, इथं हवा जाते है ना, आणि म्हणून काय तर ती वायुकोशाचा स्तर इत्यादी अभिस्तर ऊतींपासून काय तर तयार झालेले असतात है ना. आता नेक्स्ट पुढे चार्ट दिले शाळेच्या पुस्तकातलेच आहेत हे सगळे स्क्रीनशॉट, त्यामुळे अगदी सोपी आहेत पाठ करायला, लक्षात ठेवायला अजिबात कठीण नाही आहे. डायग्राम सोबत आपण अभ्यास करणार आहोत. घ्या स्क्वॅमस एपिथेलियम सरळ पट्टकी अभिस्तर म्हटले आता. स्क्वॅमस एपिथेलियम सरळ पट्टकी अभिस्तर. डायग्राम बघा काय दिसत आहे तुम्हाला की ही आहे ना, ही एक पेशी आहे ना, आणि अशा पेशा काय तर ह्या सगळ्या अशा अरेंज झालेल्या आहेत. काय दिसत आहेत की ज्या सगळ्या ज्या पेशी आहेत तर त्या सगळ्या एकमेकांना अगदी चिटकून आहे, अगदी काय तर चिकटून आहेत, अगदी क्लोज आहेत, त्यामध्ये कुठेही गॅप नाही. आणि अशाच तुम्हाला सगळ्या पेशी सापडतील. एपिथेलियल टिश्यूमध्ये सगळ्या पेशी तुम्हाला अशा सापडतील. हे 3 प्रकार आहेत. पुढच्या स्लाइडमध्ये अजून 3 प्रकार आहेत. पण लक्षात ठेवा की एपिथेलियल टिश्यूमध्ये काय दिसतंय आपल्याला की सगळ्या ज्या पेशी आहेत ना त्या अगदी घट्ट चिकटलेल्या आहेत, त्या पेशींच्या मध्ये कुठेही गॅप नाही आहे है ना. त्यामुळे लक्षात घ्या पहिला जो प्रकार आहे स्क्वॅमस एपिथेलियम. आता आकृती बघा, तिथून स्वरूप बघा कसं आहे तर पातळ आहे, बाकीच्यांपेक्षा जर लक्षात गेलं तर पातळ आहे, बारीक आहे. चपट्या पेशींचे काय तर अर्धपारपटल काय तर अस्तर असते. अर्धपारपटल म्हणजेच काय तर अर्धपारपटल म्हणजेच काय तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन है ना, म्हणजे काहीतरी पदार्थ तिथूनच काय तर आतमध्ये जाणार आहे. काही पदार्थ आत जातील, काही जाणार नाही है ना, ते सिलेक्टिव्ह असणार आहे. काहीच पदार्थ तिथून आत जाणार आहे, त्यामुळे त्याला अर्धपारपटल म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं आकृतीवरून तुम्हाला बघा स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कुठे आढळतात हे लक्षात राहा, म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे कार्य तुम्हाला इझी लक्षात राहतं. कुठे आढळतंय हे तोंड आहे, अन्ननलिका आहे, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांची काय तर आतील बाजू आहे. आणि बघा आता तोंड आहे, अन्ननलिका आहे, म्हणजेच काय असणार याचं कार्य काय आहे, किंवा रक्तवाहिन्या याचं कार्य काय आहे की काहीतरी पदार्थ वाहून घेऊन जायचे. त्यामुळे या पेशीचं या उतीचं
कार्य काय आहे, या टिश्यूचं कार्य काय तर काहीतरी पदार्थ वाहून घेऊन जाणे. बघा, ठराविक पदार्थांचे वहन करणे हे त्याचं कार्य आहे, है ना. त्यामुळे आकृती जर लक्षात राहिली तर स्वरूप लक्षात राहतं, आणि कुठे आढळतात हे लक्षात राहिलं तर त्यांचं कार्य लक्षात राहतं, है ना. नेक्स्ट बघा, पुढचा जो प्रकार आहे तो आहे स्तरित पट्ट की अभिस्तर स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. स्तरित म्हणजेच काय तर एकावर एक लेअर आहेत. स्ट्रॅटिफाईड म्हणजे एकावर एक लेअर्स आहेत, है ना. बघा इथं दिसतंय आपल्याला की 1 2 अशा एकावर एक काय तर पेशी रचलेल्या आहेत, है ना. सगळ्या घट्ट एकमेकांना चिकटलेल्या आहेत, ठीक आहे. आता हा जो बघितलं तर याचं स्वरूप बघा लगेच की पेशींचे एकावर एक असे काय तर अनेक थर आहेत. कुठं सापडतात हे त्वचेच्या बाह्य स्तरात. सगळ्यात बाहेरची लेअर आपली जी स्किन आहे ना, ही स्किन सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ती सापडते. बरं, आता सगळ्यात बाहेरची लेअर असेल तर कार्य काय असणार तर संरक्षणसाठी. बघा लगेच सापडतं हे की अवयवांची झीज रोखणे आणि संरक्षण करणे हे काय असेल त्याचं कार्य असणार आहे, है ना. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे ग्रंथील अभिस्तर, ज्याला ग्लँड्युलर एपिथेलियम म्हटलं जातं. ग्रंथील अभिस्तर ग्लँड्युलर एपिथेलियम म्हणजेच काय की ग्लँडचा कॉन्सेप्ट समजून घ्या. ग्लँड म्हणजे नेमकं काय आहे आणि हे जर समजलं तर मग हे अगदी सोपी आहे. ग्लँड म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये ग्रंथी म्हणतात. त्याला काय म्हणतात तर मराठीमध्ये ग्रंथी म्हणतात. आणि ग्रंथी आहे म्हणजेच काय की ग्रंथी म्हणजे हा एक काय तर अवयवच असतो. ग्रंथी म्हणजे काय असतात तर एक अवयवच असतो, फक्त तो कुठला तरी काहीतरी पदार्थ आहे तो सिक्रेट करत असतो, तो स्त्रावत असतो, आणि म्हणून त्या अवयवाला ग्रंथी ग्लँड असं म्हटलं जातं. त्यालाच काय म्हणतात तर ग्लँड. म्हणजेच या टिश्यूमध्ये किंवा या ग्लँड्युलर एपिथेलियममध्ये या उतींमध्ये काय असणार तर असे काहीतरी ग्लँड्स असणार आहेत किंवा या ग्लँड पासून ते तयार झालेले असणार आहेत, आणि म्हणून काय तर ते काहीतरी पदार्थ सिक्रेट करणार आहे. बघा नावरून तुम्हाला इझी लक्षात राहतं. हे जर लक्षात आलं तर हे समजणं अगदी सोपी आहे. बघा काय सांगितलं मी की ग्लँड म्हणजेच काय ग्रंथी ग्रंथील अभिस्तर, है ना. तर डायग्राम बघा काय आहे की अशा उभ्या एक पेशी दिसत आहेत. आता यांच्यामधून काहीतरी पदार्थ सिक्रेट करणार म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी असं जागा असायला पाहिजे किंवा पोकळ्या पॉकेट्स असायला पाहिजे जिथून काहीतरी पदार्थ सिक्रेट होते. बघा इथं तेच बघा, पेशींमध्ये काय स्त्रावक पदार्थाने भरलेला काय तर पुट्टिका आहे. पुट्टिका म्हणजे थोडं काहीतरी जागा असणार, पॅकेट्स असणार आहेत, ते यांच्यामध्ये असणार आहेत. कुठं असणार आहे, कुठं हे पदार्थ सिक्रेट होतात. जसं घाम आपल्या शरीरातून निघतो, ऑइल निघतं, तर ह्या सगळ्या कशामुळे पॉसिबल आहे कारण तिथं आहेत कोणते तर काय आहे तर ग्लँड्युलर एपिथेलियम आहे, आणि त्याच्यामुळे काय तर ते तिथून बाहेर निघतात. बरं, हे कुठं सापडणार आहे मग आता स्किनच्या जस्ट खाली, कारण वरची जी लेअर होती ती कोणती होती, ती होती स्ट्रॅटिफाईड होती, है ना. मग आता त्याच्या खाली असणार काय तर त्याच्या खाली असणार आहे घामांच्या ज्या ग्रंथी आहेत त्या असणार आहेत, आणि म्हणून काय तर ते स्किनच्या खाली मिळतील. बघा त्वचेतील आतील स्तर काय करणार आहेत, हे घाम आहे, तेल आहे, श्लेष्मल आहे किंवा इतर स्त्राव आहे, स्त्रावणे, हे काय तर या उतींचं कार्य आहे, ज्याला ग्लँड्युलर एपिथेलियम म्हणतात. ग्लँड म्हणून लक्षात ठेवा, कारण ग्लँड अख्ख्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळेल. हे 3 प्रकार लक्षात आले असेल तर पुढचे परत अजून 3 प्रकार आहेत एपिथेलियल टिश्यूचे. कोणकोणते 3 प्रकार आहेत तर बघा. नेक्स्ट चौथा जो प्रकार आहे एपिथेलियल टिश्यूचा तो आहे कॉलमनर एपिथेलियम. कॉलमनर का, कारण नाव स्तंभीय अभिस्तर. कॉलमनर का, कारण हे बघा कॉलम सारखा यांचे काय तर ह्या पेशी आहेत, ह्या पेशी कॉलम सारख्या आहेत आणि त्या एक काय तर रचलेल्या आहेत. बरं, याचं स्वरूप बघा आता काय, खांबासारख्या उभट पेशी आहे. शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी बघा काय दिलंय, शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात पेशींच्या घड्या असतात. ज्या ठिकाणी शोषणाचं कार्य चालतं, कुठं चालणार आहे तर जसं आपलं स्मॉल इंटेस्टाईन लहान आतड्या आहेत ना, त्या ठिकाणी काय तर जनरली ह्या पेशी सापडणार आहेत, है ना. बघा आतड्याचा मग आता इथं ऑलरेडी इथं दिलंय की शोषणाचं कार्य चालण्यासाठी, त्यामुळे इथं काय आहे तर बघा पाचक रस स्त्रावणे. पाचक म्हणजेच काय, गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे आहेत किंवा जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे ज्यूस सिक्रेट केले जातात ते म्हणून आपण पाचक रस आहे, आणि त्याच ठिकाणी काय तर पोषण द्रव्याचे सुद्धा काय तर शोषण होणार आहे. पाचवा प्रकार आहे तो म्हणजेच काय तर सिलिएटेड एपिथेलियम किंवा ज्याला रोमक म्हणतात. सिलिया मीन्स लक्षात ठेवा की सिलिया म्हणजे नेमकं काय आहे तर केसांसारखा स्ट्रक्चर असतो. केसांसारखा काय असणार तर स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी केस असेल त्या ठिकाणी काय तर हे असणार आहे. कुठं सापडणार आहे बघा. बरं, याचा आधी स्वरूप बघा. पेशींना काय असणार तर केसींसारखी रोमकी असतात. परत सांगतोय मी हे की सिलिया जिथं वर्ड आला तिथे लक्षात ठेवा की केसांसारखा भाग आहे, केसांसारखा स्ट्रक्चर आहे असं लक्षात ठेवा. ऑप्शन गेस करायला फार मदत होते. सिलिया है ना, पेशींना केसांसारखी रोमकी असतात. कुठं सापडणार आहे, श्वसन मार्गाची आतील बाजू, म्हणजेच काय तर जे नाकाची आतील बाजू आहे ना त्या ठिकाणी काय असेल तर हे असणार आहे. बरं, यांचं मग कार्य काय आहे तर बघा,
श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून काय तर श्वसन मार्ग मोकळा करणे, कारण नाकामध्ये आहे ना आणि जे नाकामधून श्लेष्मल निघतोय किंवा मग काय तर हवा पुढे ढकलायचं आहे त्याचं कार्यच आहे की ते काय करतात तर ते फिल्टर करून काय तर पुढे ढकलत असतात. म्हणजे काही जर धूळ गेली, इम्प्युरिटी गेली तर काय होते तर ते पुढे जात नाही आणि म्हणून काय तर ते त्याला अडून ठेवतात. नेक्स्ट पुढचा जो आहे तो काय तर पुढचा प्रकार म्हणजे 6वा प्रकार, शेवटचा प्रकार एपिथेलियल टिश्यूचा, तो म्हणजे घनाभरूप अभिस्तर म्हणजेच काय तर क्युबॉइडल एपिथेलियम. क्युबॉइडल एपिथेलियम बघा या ठिकाणी क्यूब म्हणजेच काय तर घनासारखे काय तर हे एक 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 पेशी आहेत इथं है ना, एक एक काय तर पेशी आहेत. बरं हे जर डायग्राम लक्षात आली असेल स्वरूप बघू, घनाकृती पेशी आहे, घनाकृती काय तर पेशी आहे. बघा कुठं आढळतात, वृक्कनलिका आणि काय तर लाड ग्रंथी. वृक्कनलिका, वृक्क म्हणजे काय तर किडनी, म्हणजे किडनीचे जे ट्यूब्स असतात त्या ठिकाणी काय तर ह्या पेशी सापडतील. आणि अजून काय तर लाड ग्रंथी. लाड ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड्स. सलायवरी ग्लँड्स जिथं आपल्या तोंडाच्या आजूबाजूला असतील तिथून काय होणार तर तोंडामध्ये सलायवा सिक्रेट व्हायला पाहिजे, तोंडामध्ये यायला पाहिजे. तर मग अशा वेळेस ते कशापासून तयार झाले तर ते क्युबॉइडल एपिथेलियम पासून तयार झाले. बरं आता या ठिकाणी हे जर असेल बघा, वृक्कनलिका आहे किंवा लाड ग्रंथी आहे, हे पदार्थ सिक्रेट करण्यासाठी आहेत. कशासाठी आहे तर पदार्थ सिक्रेट करण्यासाठी, आणि म्हणून त्याच पद्धतीने काय तर त्याचं कार्य भेटणार आहे तुम्हाला. जसं बघा इथं की लाड स्त्रावणे, त्यासाठी आहे लाड स्त्रावणे. आणि त्यासोबतच काय की किडनीमध्ये काय होतं की फिल्टर होतं, आणि त्यासोबतच फिल्टर जर झाल्यानंतर काही जर युजफुल पदार्थ जर फिल्टर होऊन पुढे जर गेला असेल तर तो आपल्या बॉडीमध्ये परत शोषावं लागेल, आणि ते सुद्धा काय तर तिथंच होत असतं. आणि मूत्रातील म्हणून उपयुक्त घटक काय तर आपल्या बॉडीमध्ये परत शोषले जातात. अशा ठिकाणी काय असते तर क्युबॉइडल एपिथेलियम म्हणजे घनाभरूप अभिस्तर हे असतात. ठीक आहे, तर हे 6 प्रकार होते. कशाचे होते तर हे एपिथेलियल टिश्यूचे होते. 6ही प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं स्वरूप, त्याचं कुठं सापडतात हे लक्षात राहिलं तर त्याचं कार्य तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येईल है ना. डायग्राम सोबत अभ्यास करा म्हणजे ना फार सोपं जातं. बायोलॉजीचा विषय असा आहे की तुम्हाला डायग्राम जर सोबत आहे तुमच्या तर तुम्हाला अभ्यास करायला फार सोपं आहे है ना. तर हे झाले एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू झाल्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे काय तर कनेक्टिव्ह टिश्यूज. कनेक्टिव्ह टिश्यूचा ची डेफिनेशन मी काय सांगितलं होतं थोड्या वेळा आधी की हे कोणते असतात की जे एकपेक्षा जास्त भागांमध्ये म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त भागांमध्ये जे टिश्यू आहेत, ज्या उती आहेत त्यांना कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणतात. कदाचित ते 2 भागांना जोडण्यासाठी असतात, जसं हाडांना जोडण्यासाठी टेंडन्स आणि लिगामेंट्स असतात. त्याच पद्धतीने कदाचित पूर्ण आपल्या शरीरभर रक्त वाहत आहे, हाडं आहेत यांच्यासाठी सुद्धा काय तर आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूज आपल्याला पाहायला मिळतात. संयोजी उती बघा, पेशींची काय आहे आता यामध्ये थोडंसं ना बाकीच्या उतींपेक्षा एक थोडासा वेगळा भाग आहे, तो म्हणजेच काय की पेशींची रचना कशी आहे तर सैलसर आहे. सैलसर म्हणजे काय की लूज आहे. म्हणजे जसं एपिथेलियल टिश्यूमध्ये आपण बघितलं होतं की सगळ्या ज्या पेशी होत्या ह्या अगदी जवळ होत्या, त्याच्यामध्ये कुठेही गॅप नव्हती, कुठेही गॅप नव्हती. पण ह्या ज्या पेशी आहेत ह्या तशा नाही आहेत. ह्या कशा आहेत तर ह्या सैलसर आहेत, ह्या लूज आहेत. मी अगदी रक्ताच्या एक्झाम्पलवरून तुम्हाला हा समजून सांगतोय की नेमकं सैलसर म्हणजे नेमकं कशा आहेत त्या. पेशींची रचना कशी आहे सैलसर आहेत आणि मोकळ्या जागेत काय तर आधारक आहे. आधारक ज्याला ग्राउंड सबस्टन्स म्हणतात है ना, तो फक्त सपोर्टसाठी असतो. नेमकं बघा की आपलं रक्त कसं तयार झालंय. कदाचित कोविडमध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्लाझ्मा आपल्या रक्तामध्ये असतं म्हणून, ठीक आहे ना. तर इमॅजिन करा आणि त्या प्लाझ्माचा कलर कसा असतो तर लाईट येलो कलरचा असतो. आता हा जो भाग आहे ना हा इमॅजिन करा की हा पूर्ण काय तर एक प्लाझ्मा आहे. म्हणजे एका ग्लासमध्ये इमॅजिन करा की प्लाझ्मा घेतलाय, त्याच्यामध्ये खूप सारे आरबीसी टाकलेत, म्हणजेच काय तर खूप सारा लाल कलरचे असे काहीतरी आपण पदार्थ टाकलं ज्याला आपण आरबीसी म्हणू है ना. म्हणजे सगळीकडे काय तर हा बरं प्लाझ्मा हा पूर्ण लिक्विड कलरचा आहे. आरबीसी हे अगदी छोटे 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 सेल्स आहेत, तर ते सगळे इथं काय तर हे टाकले है ना. त्यासोबतच इथं काय टाकलं मी WBC पण टाकलं, पण त्यांचं प्रमाण आरबीसी पेक्षा काय तर कमी आहे. पण WBCचा जो कलर आहे तो आहे व्हाईट. आणि त्यासोबत अजून काय टाकलं तर मग आता प्लेटलेट्स टाकलेत. काय टाकले तर प्लेटलेट्स पण टाकलेत है ना. ते पण आहेत कसे तर ते पण कलरलेस आहेत. पण या सगळ्यांमध्ये आरबीसीचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणजे कंपॅरेटिव्हली यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. याच्यामुळे काय झालं की हा जो पदार्थ आहे एवढा जो तयार झालेला पूर्ण मिक्सचर आहे हा पूर्ण रेड कलरचा दिसायला लागला आपल्याला. पूर्ण काय तर आता रेड कलरचा दिसायला लागला. बरं हा आधी लिक्विडच होता प्लाझ्मा, त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे काय तर हे सेल्स टाकलेत, म्हणजे आता पूर्ण काय तर हा पूर्ण एक रक्त तयार झाला जो लिक्विड आहे. आता याच्यामध्ये काही सगळे ज्या पेशी आहेत ना ह्या आरबीसी WBC किंवा प्लेटलेट्स हे सगळीकडे असे पसरलेले आहेत है ना. हे सगळे काय तर असे पसरलेले आहेत है ना. त्या पूर्ण अगदी चिकटून नाही आहेत. चिकटून असते तर मग काय झालं असतं तर मग ते पूर्ण अगदी सॉलिड सारखा झालं असतं. पण त्या चिकटून नाही आहेत, त्या चिकटून नाही आहेत. त्या कशा तर त्या लूज आहेत.
त्या सैलसर आहेत है ना. आणि म्हणून काय म्हटलंय की या कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये, जसा हा रक्ताचा एक एक्झाम्पल लक्षात आलं असेल, अशाच काय तर ह्या सगळे प्रकार काय तर त्याच पद्धतीचे असतात. तर याच्या ज्या पेशी आहेत ह्या कशा आहेत, ह्या सैलसर आहेत आणि याच्या सोबत काय तर आधारक आहे. आधारक म्हणजेच काय की आधी आपण जो प्लाझ्मा घेतला होता ना तो झाला काय तर रक्ताचा आधारक, म्हणजेच काय तर ग्राउंड सबस्टन्स. बघा ना की यामध्ये ज्यावेळेस रक्त हा वाहत आहे तर वाहत काय आहे, खरं तर प्लाझ्मा वाहत आहे आणि या प्लाझ्मा सोबत हे सगळे वाहून घेऊन जात आहेत है ना. म्हणजे खरं वाहणारा तो प्लाझ्मा आहे. असं इमॅजिन करा की ग्लास आहे, पाणी आहे आणि त्याच्यामध्ये बाकी सगळे पदार्थ टाकले, तर वाहणार तर पाणी आहे ना, त्या पाण्यासोबत बाकी सगळं वाहणार आहे. आणि म्हणून प्लाझ्मा काय झाला तर तो आधारक झाला, ग्राउंड सबस्टन्स झाला आणि त्याच्यासोबत हे वाहत आहे है ना. आणि या पद्धतीचे काय तर हे कनेक्टिव्ह टिश्यू तयार झालेले असतात. जेवढे पण 7 प्रकार दिलेले आहेत हे 4 आहेत आणि पुढच्या स्लाइडमध्ये परत अजून 3 आहेत. तर हे सगळे याच पद्धतीचे तयार झालेले असतात. इव्हन आपल्या हाडांमध्ये सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम पासून काय तर आधारक तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काय तर अस्थिपेशी असतात, म्हणजे बोन सेल्स काय तर त्यामध्ये ठिकठिकाणी असे असतात. पण एवढं लक्षात ठेवा की हा जो आधारक आहे, हा आधारक आहे हा प्रत्येक ठिकाणी गरजेचं नाहीये की हा लिक्विडच असेल म्हणून. जसं बोनमध्ये हाडांमध्ये तो सॉलिड आहे, काही ठिकाणी तो लिक्विड आहे, काही ठिकाणी तो जेली सारखा आहे ना. त्यामुळे आधारक ग्राउंड सबस्टन्स हा प्रत्येक वेळेस लिक्विडच असेल असं सुद्धा नाहीये. बघा हा इथं दिलंय ऑलरेडी की आधारक हा काय तर घनरूप जेली सदृश्य किंवा पाण्यासारखं द्रवरूप सुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. बरं याचे प्रकार बघा कोणकोणते आहेत. पहिला जो प्रकार आहे याच्या ज्या आकृत्या आहेत ना हे तुम्हाला इथं काही डायरेक्ट लक्षात येणार नाहीत है ना, म्हणजे समजण्यासारखं नाहीच आहे तेवढं काही फार. एपिथेलियल टिश्यूमध्ये ते गरजेचं होतं. इथं आपल्याला हे बऱ्यापैकी आता जे पुढचे जे नावं आहेत ना हे काही लक्ष ठेवायची गरज नाही. एपिथेलियल टिश्यूचे जे प्रकार आहेत ते नावं आपल्यासाठी कम्प्लिटली न्यू आहेत, त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. त्यामुळे त्याच्यासोबत त्यांचे डायग्राम सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. इथं डायग्राम लक्षात नाही राहिले म्हणजे हे काही अशी काही विशेष डायग्राम दिलेले नाहीयेत. ठीक आहे, फक्त नाव बघा. जसं ब्लड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ब्लड म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं फंक्शन काय थोडक्यात तरी आपल्याला माहिती आहे. कुठं सापडते हे, बंदिस्त रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय की क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. बंदिस्त म्हणजे काय म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त, शुद्ध म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, अशुद्ध म्हणजे काय ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. या रक्तांसाठी म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्तांसाठी सेपरेट वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात आणि अशा सर्क्युलेटरी सिस्टमला बंदिस्त रक्ताभिसरण संस्था किंवा क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हटलं जातं. याचं कार्य काय असतं बघा, कुठे आढळतात हे लक्षात आलं तर याचं कार्य सोपी आहे अगदी लक्षात ठेवायला की काय असतं की ऑक्सिजन आहे, पोषक द्रव्य, संप्रेरक. म्हणजे ब्लडचं कार्य बघा ना की ब्लडचं कार्य काय आहे की आपण खाल्लेलं अन्न आहे ते वाहून घेऊन जाणे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हॉर्मोन्स आहे, एन्झाईम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं काय तर वहन करून घेऊन जाणं हे काय तर ब्लडचं कार्य आहे. बरं त्याचं स्वरूप बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की रक्तद्रवात काय असतं, लोहित रक्तकणिका म्हणजे आरबीसी ज्याला आपण म्हणतो, श्वेत रक्तकणिका म्हणजे डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि रक्तबिंबिका म्हणजेच काय तर प्लेटलेट्स असतात आणि तसेच काय तर द्रवरूप आधारक असतो ज्याला आपण आता थोड्या आधी प्लाझ्मा म्हटलं होतं है ना, तर तो द्रवरूप काय तर आधारक आहे है ना. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजेच काय तर लिम्फ लसिका. लिम्फ म्हणजे नेमकं काय तर बघा की रक्त आपलं जर रक्तवाहिनी आहे या रक्तवाहिन्यांमधून पूर्ण रक्त वाहत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्लाझ्मा पण आणि त्याच्यामध्ये आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट सुद्धा आहे. तर जो प्लाझ्मा आहे हा तर लिक्विड आहे, पण काय होतं की यामधून थोडा थोडा प्लाझ्मा आहे ना हा झिरपत असतो. प्लाझ्मा आणि अजून काय तर डब्ल्यूबीसी आहे हे झिरपत असतात. बरं या रक्तवाहिन्याच्या आजूबाजूला सगळीकडे सेल्स तर आहेतच, कारण आपली बॉडी पूर्ण सेल्स पासून म्हणजे पेशींपासून तयार झालेला आहे. आता हा ज्यावेळी झिरपत आहे त्यावेळेस काय होतं की याच्या आजूबाजूला असं जमा होतो, याचा आजूबाजूला जमा होतो आणि यालाच काय म्हटलं जातं तर लिम्फ म्हटलं जातं. लक्षात घ्या की लिम्फ कशापासून तयार झाले की रक्तामधून प्लाझ्मा आणि डब्ल्यूबीसी झिरपल्यानंतर सेलच्या आजूबाजूला जमा झाले, त्याला आपण म्हणायचं काय तर लिम्फ है ना. मग आता याचं कार्य काय आहे, कशासाठी असतं तर ज्या वेळेस या पेशीला प्रोटेक्शन पाहिजे, पेशीला प्रोटेक्शनसाठी म्हणजे सपोज एखादी बॅक्टेरिया आला आणि तो प्रयत्न करतोय पेशीच्या आतमध्ये जाण्यासाठी, तर त्याला सगळ्यात आधी कोणाशी फाईट करावं लागणार आहे, तर जो लिम्फ आहे ना त्यांच्याशी काय तर त्याला फाईट करावं लागणार आहे. आणि जर ते भेदून जर जात आहे तर मग काय होणार, त्या पेशीला ते डॅमेज पोहोचू शकतात, अदरवाईज नाही. म्हणजेच काय की लिम्फ काय करतोय तर तो प्रोटेक्शन करत आहे प्रत्येक पेशींचं. आणि म्हणूनच बघा की पेशी डॅमेज झालं नाही तर आपलं शरीर डॅमेज होणार नाही आणि म्हणून लिम्फ प्रोव्हाइड करणे हे लिम्फचं कार्य. बघा ना आता अगदी सोपी आहे समजायला की शरीरातील पेशींच्या सभोवताली आहे, याचं स्वरूप कसं आहे, रक्त केशिकातून पाझरणारा द्रव आहे, यात श्वेत रक्तकणिका म्हणजे डब्ल्यूबीसी आणि द्रवरूप आधारक म्हणजेच काय तर प्लाझ्मा ते असतो है ना. आणि
कार्य काय सांगितलं मी तुम्हाला आताच की रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे हे याचं कार्य आहे. तर लिम्फ हे लक्षात ठेवा. नेक्स्ट एरिओलर टिश्यू. एरिओलर टिश्यू कुठं सापडतात तर बघा आपल्या शरीरामध्ये जसं ब्रेन जर आपण इमॅजिन केलं की ब्रेन आहे आणि त्याच्या भोवती एक कवटी आहे, बरोबर ना, जसं हे कवटी आहे आणि हा पूर्ण एक ब्रेन. पण ब्रेन तर हा फार नाजूक अवयव आहे. ब्रेन काय तर हा नाजूक अवयव आहे. तर मग अशा वेळेस जर थोडंसं जरी डोका जर आपटला आपला तर अशा वेळेस काय होणार, या कवटीला जर आपटला तर तो सहज काय होणार, तर सहज काय होईल तर डॅमेज होईल. म्हणून अशा वेळेस काय पाहिजे, इथं काहीतरी असा भाग पाहिजे जसं आपल्या गाडीला शॉकअप असतात, जसं गाडीला शॉकअप असतात त्याचा भाग इथं काहीतरी असायला पाहिजे. आणि सिमिलर भाग हा ज्या ज्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये नाजूक अवयव आहेत ना त्या त्या ठिकाणी असतात. इव्हन रक्तवाहिन्याच्या आजूबाजूला सुद्धा. रिझन काय, कारण हा सस्पेन्शन प्रोव्हाइड करणे हे त्याचं कार्य आहे. आणि असे ज्यापासून हा सस्पेन्शन ज्यापासून तयार होतात त्याला एरिओलर टिश्यू म्हणतात, त्याला विरल उती म्हटल्या जातं. कुठं आहे तर बघा त्वचा आणि स्नायूंच्या दरम्यान आहे आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला सुद्धा आहे. बघा यामध्ये ह्या वेगळ्या टिश्यू असतात आणि ह्या एरिओलर टिश्यू वेगळ्या असतात. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी म्हणून काय तर हे सांगितलंय कॉन्सेप्ट समजण्यासाठी. विविध प्रकारच्या सेल्सर आहे आणि जेली सारखा आधारक आहेत. यामध्ये जो ग्राउंड सबस्टन्स आहे हा जेली सारखा आहे आणि लवचिक तंतू आहे. नेक्स्ट अंतेंद्रियांना काय तर आधार देणे म्हणजे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत जे नाजूक आहेत त्यांना आधार देणे हे त्याचं कार्य आहे. नेक्स्ट ॲडिपोज टिश्यू चरबीयुक्त. चरबी म्हणजे आपल्याला माहिती आहे इंग्लिशमध्ये आपल्याला जनरली फॅट हा नाव माहीत असतो, पण फॅट सोबतच अजून दोन नावं लक्षात ठेवा. एक म्हणजे काय तर ॲडिपोज आणि दुसरं काय लक्षात ठेवा तुम्हाला लिपिड. ॲडिपोज ठीक आहे. ऑप्शन गेस करायला परत सांगतो की ऑप्शन गेस करायला ही फार मदत होईल. ॲडिपोज फॅट आणि लिपिड लक्षात ठेवा की हे एकाच गोष्टीचे नाव आहेत म्हणून पर्याय आलं तर तुम्हाला इझिली गेस करता येईल. बरं ह्या उती कोणत्या तर बघा चरबीयुक्त उती म्हणजे ॲडिपोज टिश्यू. चरबीयुक्त म्हणजे ज्यांच्यामध्ये चरबी आहे. आपण जर जास्त ऑइली जर पदार्थ खाल्लं तर आपलं वजन वाढतं. असं का होतंय, कारण तो जो एक्स्ट्रा फॅट आहे जो आपल्या शरीराला गरज नव्हता तर तो आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतो. आणि कुठं होतो, ही सगळ्यात जी वरची लेअर आहे ना स्किनची त्वचा आहे त्याच्या जस्ट खाली काय होणार तर हे जमा होतं. म्हणजे ह्या उती कुठं असणार तर या स्किनच्या खालच्या बाजूला आपल्याला ॲडिपोज टिश्यू सापडणार आहेत. बघा इथं लगेच मिळेल आपल्याला की त्वचेखालील व अंतर्गत अवयवांच्या आजूबाला त्यासोबतच काय तर जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याच्या आजूबाजूला सुद्धा काय तर हा फॅट आहे जमा होत असतो. फॅट जमा होतो म्हणजेच कोणत्या पेशीच्या स्वरूपात जमा होतं तर ॲडिपोज टिश्यूच्या स्वरूपात जमा होतो. कशासाठी असतं बघा, मेदपिंडाने भरलेल्या पेशी जेलीसारखा आधारक असतो. त्याचं स्वरूप काय तर मेदपिंडाने म्हणजे फॅटने पूर्ण भरलेलं आहे आणि जेलीसारखा काय तर त्याचा ग्राउंड सबस्टन्स आहे आधारक आहे. बरं त्याचं कार्य काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, उष्णतारोधन. उष्णतारोधन म्हणजेच काय तर बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून किंवा टेम्परेचरपासून त्याचं संरक्षण करणे. किंवा जर एखादी जर अगदी स्लिम व्यक्ती असेल ना त्याला थंडी जास्त वाजते किंवा त्याला गरमी जास्त होते का, कारण त्याच्यामध्ये ॲडिपोज टिश्यू नाही आहे, त्याला थंडी जास्त वाजत असते का, कारण त्याच्यावर टेम्परेचर जास्त परिणाम होतो. पण तेच जर थोडासा लठ्ठ व्यक्ती असेल तर त्याच्यावर तेवढं होणार नाही का, कारण त्याची आता लेअर आहे ना ही तेवढी जास्त जाड झाली. आणि म्हणून उष्णतारोधन आहे. ऊर्जा पुरवणे, कारण फॅट स्टोअर झालाय आणि फॅटमधून ऊर्जा भरपूर मिळत असते त्यामुळे ऊर्जा पुरवणे. स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे. स्निग्ध म्हणजे काय तर फॅट, स्निग्ध पदार्थ स्टार्च आहे हे काय तर स्टोअर करून ठेवणे. हे कशाचं कार्य आहे तर ॲडिपोज टिश्यूचं कार्य आहे है ना. तर हे 4 प्रकार आपण घेतले कशाचे तर कनेक्टिव्ह टिश्यूचे, संयोजी उतीचे. अजून 3 प्रकार आहेत बघा कोणते, अगदी सोपी आहेत. पहिला जो आहे तो आहे कार्टिलेज, ज्याला कास्ती किंवा कुर्जा म्हणतात. कार्टिलेज भाग म्हणजे कोणता भाग आहे, जसं आपला कानाचा जो भाग आहे ना असा ज्या ज्या ठिकाणी भाग आहे हा नाही स्किन सारखा आहे ना पूर्ण हाडासारखा एकदम कडक आहे, टफ आहे. तर तो थोडासा या दोघांच्या मध्ये थोडासा काय म्हणू आपण की थोडासा मृदू आहे, थोडासा सॉफ्ट आहे तो हाडांपेक्षा है ना. तर हा असा जर भाग असेल तर तो भाग म्हणजे कोणता तर कार्टिलेज. कुठं कुठं सापडणार, कान आहे किंवा नाकामधला जो पार्टिशन असतो त्यामध्ये काय तर ते आपल्याला सापडतात. अजून बघा कुठं आहे, नाक आहे, कान आहे, स्वर यंत्र आहे, श्वासनलिका आहे, त्यामध्ये ते सापडत असतात. स्वरूप कसं आहे, पेशी आहे, तंतुमय म्हणजे फायबर्स आणि लवचिक जेलीसारखा काय तर त्याचा आधार काय ग्राउंड सबस्टन्स आहे. याचं कार्य काय असणार आहे तर बघा हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे. हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे म्हणजेच काय की एखादी हाड आहे ना त्याचा भाग आहे तो काय तर सॉफ्ट करणे म्हणजे गुळगुळीत करणे, अदरवाईज शार्प असतं ठीक आहे. तर ते करण्यासाठी आणि काय तर अवयवांना आकार आणि आधार देण्यासाठी त्याचं कार्य आहे. नेक्स्ट हाडे, अस्थि, बोन्स हे तर आपल्याला बऱ्यापैकी माहित आहेत है ना. फक्त याचं बघा की काय आहे
की त्याचं कार्य काय आणि स्वरूप काय. स्वरूप कसं आहे तर त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक आहे. सॉलिड काय तर असा ग्राउंड सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये ज्या अस्थिपेशी असतात, नाव काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स मी तुम्हाला परत सांगतोय की अस्थिपेशी असंच नाव दिल्या जाणारची शक्यता एक्झाममध्ये फार कमी आहे, पण ऑस्टिओसाइट्स कारण अस्थिपेशी म्हटलं तर बोनशी रिलेटेड असतात, हे तर आपण सहज गेस करू शकतो आणि म्हणून आयोग काय करतो, ऑस्टिओसाइट्स असं नाव टाकतो है ना. नावाच्या रुतलेल्या पेशी असतात. त्याचं बघा कुठं सापडणार आहे, ऑब्वियस आहे, पूर्ण शरीरभर सापडतो, ज्याला आपण सांगाडा म्हणतो. कार्य काय आहे, ऑब्वियस आहे, हाडांचं कार्य काय तर अवयवांना आधार देणे आणि हालचालीस मदत करणे, अवयवांचे संरक्षण करणे, हे सगळं कशाचं तर बोनचं कार्य आहे. नेक्स्ट पुढचा जो भाग आहे, शेवटचा जो टाइप आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा तो आहे टेंडन्स आणि काय तर लिगामेंट्स. टेंडन्स आणि लिगामेंट्स. टेंडन्स म्हणजे काय तर स्नायुरज्जू आणि काय तर अस्थिबंध. लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंध. स्नायुरज्जू बघा, स्नायू म्हणजेच काय तर मसल्स. म्हणजेच टेंडन्स म्हणजेच काय की जे हाड आणि मसल्स यांना जोडण्यासाठी असतात त्यांना काय म्हणतात तर टेंडन्स म्हटल्या जातात. स्नायू रज्जू म्हणजे हाड आणि काय तर मसल्स म्हणजे स्नायू यांना जोडण्यासाठी जो भाग असतो त्यांना टेंडन्स म्हणतात. आणि अस्थिबंध म्हणजे लिगामेंट्स म्हणजेच काय की अस्थिबंध म्हणजे दोन अस्थींना, दोन हाडांना जोडण्यासाठी जो भाग असतो त्यांना लिगामेंट म्हटल्या जातं. कुठं असणार आहे, सांध्याच्या ठिकाणी. सांधा म्हणजेच काय तर जॉईंट, ज्या ज्या ठिकाणी जसं जॉईंट आहे त्या त्या ठिकाणी काय तर टेंडन्स आणि लिगामेंट्स असणार आहेत. बरं अजून काय आहे ते सापडतं बघा आपल्याला इथं. स्नायुरज्जू कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तंतुमय, मजबूत आणि कमी लवचिक आहे. पण अस्थिबंध कसे आहे, अतिशय लवचिक आणि काय तर मजबूत आहेत. नेक्स्ट त्याचं कार्य काय, स्नायुरज्जू काय, स्नायूंना हाडांशी जोडणे आता सांगितलं, आणि अस्थिबंध काय तर दोन हाडे जोडणे, हे काय तर अस्थिबंधाचं कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे जे 7ही प्रकार होते ते इथं कव्हर केले. अगदी सोपी आहे आणि हे काही नाव लक्षात ठेवणं काही फार कठीण नाही. एपिथेलियल टिश्यूचे नावं हे बऱ्याच लोकांसाठी काय तर नवीन आहेत, नवीन असतात, तर ते तुम्हाला आधी नावं लक्षात ठेवावं लागेल आणि मग त्याची डायग्राम लक्षात राहिलं, कुठं लक्षात राहिलं की ते सगळं लक्षात राहतं. इथं हे सोपी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे काय तर मस्क्युलर टिश्यू. इथं आता हे थोडेसे जे नोट्स आहेत हे इंग्लिशमध्ये आहे, कम्प्लिटली इंग्लिशमध्ये आहे. याचं कारण हे तुम्हाला मिळणार कुठं तर 11वी वर्गामध्ये मिळणार आहे. हां 10व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये आहेत नाही असं नाही. जसं पुढचे जे 3 प्रकार आहेत हे कुठचे आपण घेतलेले आहेत हे 9व्या 10व्या वर्गातलेच आहेत, पण हा जो भाग आहे हा 11व्या वर्गातून मी मुद्दामून आणलेला आहे कारण आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा मस्क्युलर टिश्यू म्हणजे नेमकं काय आहेत, मसल्स म्हणजे नेमकं काय आहेत, तर लक्षात घ्या की आपल्या पूर्ण हाडांना तसंच आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा काय तर मसल्सने तयार झालेला भाग असतो. याचं मेन कार्य काय आहे, कारण हे मसल्स बघा की कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात, याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आपण आपली जी मुवमेंट आहे हे याच्यामुळे आपण करू शकतो. त्यासोबतच जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते ऑटोमॅटिक काम करत आहेत. जसं आपण खाल्ल्यानंतर अन्न गिळल्यानंतर तो पदार्थ खाली खाली जातो, असं का होतंय, कारण इथं जर अन्न आलं असेल ना तर इथं असा बल्ज तयार होतो. असं काय होणार तर बल्ज तयार होणार. मग काय होईल की वरून आहे ना तो प्रेशर क्रिएट होणार आणि तो अन्न काय होणार थोडासा खाली जाईल, हा बल्ज थोडासा खाली तयार होणार, मग परत अजून वरून प्रेशर क्रिएट होईल, हा खाली येणार आहे. हा असं का होतंय, कारण हे जे आहे वरून प्रेशर का क्रिएट होतंय, कारण ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होऊ शकतं, ही अन्ननलिका म्हणून ते पॉसिबल आहे है ना. आणि हे कशामुळे शक्य आहे, हे फक्त मसल्समुळे आहेत शक्य. त्यासोबतच आपला हार्ट आहे हे कंटिन्युअसली बीटिंग करत आहे, म्हणजेच काय तर पंपिंग करत आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, रिलॅक्स होत आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, रिलॅक्स होत आहे. तर अशा वेळेस सुद्धा हे कशामुळे शक्य आहे, कारण आपला कंप्लीट हार्ट जो आहे, पूर्ण हार्ट आहे, हा हृदय आहे, हा पूर्ण मसल्स पासून तयार झाले. आपण मुवमेंट करू शकतोय, कोणती पण हातवारे करू शकतोय, काही एखादी वस्तू उचलू शकतोय, हे फक्त मसल्समुळे शक्य आहेत, अदरवाईज हे शक्य झालं नसतं है ना. मग आता हे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन हे फक्त मसल्समुळे असल्यामुळे यांच्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या पेशी असणार आहेत, हे बाकीच्यांसारखे राहणार नाही आहेत. मग त्या वेगळ्या प्रकारच्या पेशी नेमक्या कशा आहेत, काय आहेत, हे आपल्याला समजायचं आहे आणि तेच तुम्हाला 11व्या वर्गात दिलेलं आहे. हे आपण डायग्रामने चांगलं समजून घेऊ, ते चांगलं समजतं. बघा काय असतं की ज्या मसल्स आहेत किंवा मस्क्युलर टिश्यू आहेत, स्नायू ऊती आहेत, ह्या कशापासून तयार झाल्या आहेत, त्याच्या ज्या पेशी आहेत त्या कशा, त्याला काय म्हणतात तर मसल्स फायबर्स म्हटल्या जातात. त्याला म्हणतात काय तर मसल फायबर म्हटलं जातं, त्याला म्हणतात काय तर मसल फायबर. बरं आता असे मसल फायबर बघा, हा असा एक इमॅजिन करा की असे काही काय तर मसल्स फायबर्स आहेत, असे काय तर मसल फायबर्स आहेत. हे मसल फायबर एकत्र आल्यानंतर असा पूर्ण हा जो गठ्ठा बांधला जाणार आहे
त्याला म्हणायचं काय तर मग मसल फॅसिकल. म्हणजे इमॅजिन करू की हा एक मसल फॅलिकल झाला, हा इथे एक दुसरा एक मसल फॅलिकल घेऊ आपण, हा एक तिसरा एक मसल फॅलिकल झाला है ना. मग आता हे मसल फॅसिकल एकत्र आल्यानंतर जो गठ्ठा बांधला जाणार आहे त्याला म्हणायचं काय तर मग स्केलेटल मसल. म्हणजेच काय तर आपल्या शरीराचे जे ऍक्च्युअली जो मसल्स आहे ना तो झाला हा स्केलेटल मसल. म्हणजेच काय, स्केलेटल मसलच्या आतमध्ये आहे मसल फॅसिकल, मसल फॅसिकलच्या आतमध्ये आहे काय तर मसल फायबर, आणि या मसल फायबरमध्ये मग आहे काय तर हा जो भाग आहे ना, हे बघा, हे आता या मसल फायबरच्या पण आतमध्ये हा एक एक हे जे रॉड म्हणजे हे एक जे सर्कल दिसत आहे ते आहेत, आणि एक भाग बघा जो बाहेर काढलाय त्या बाहेर काढलेल्या भागाला म्हणतात काय तर मायोफायब्रिल्स म्हटलं जातं. नावं थोडे लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. बायोलॉजी म्हटलं की ज्यांचा बॅकग्राऊंड आहे त्यांना आधी जो टास्क आहे तो नावच लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर या मसल फायबरमध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मायोफायब्रिल म्हटलं जातं. त्याला म्हणायचंय मायोफायब्रिल. बघा अजून काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, इथं नावं लक्षात ठेवा. जर हा एक थोडा मोठा वरवरून आयडिया आली असेल तर अजून एक दोन नावं लक्षात ठेवा. स्केलेटल मसल्स म्हणजेच काय तर मसल फॅसिकलचा गठ्ठा आहे अख्खा, आणि तो ज्यांनी बांधून ठेवलेला आहे त्याला म्हणतात एपिमायसियम. ज्यांनी तो गठ्ठा बांधलेला आहे त्याला म्हणायचं काय तर एपिमायसियम है ना. गठ्ठा कशाचा आहे हा तर मसल फॅसिकल. पण मसल फॅसिकल हा कशाचा गठ्ठा आहे तर हा मसल फायबरचा गठ्ठा आहे. हा कशाचा पूर्ण गठ्ठा बांधलेला आहे तर हा मसल फायबरचा गठ्ठा बांधलाय. पण तो बांधलेला कशाने आहे तर तो आहे पेरीमायसियमनी बांधलेला आहे. बघा हे दोन तीन थोडे एक्स्ट्रा नावं लक्षात ठेवा. कशाने बांधलेला आहे तर तो पेरीमायसियमनी बांधलेला आहे है ना. आणि आता बघा की या मसल फायबर आणि हा मसल फायबर जो आहे तो कशाने, तो हा मसल फायबर हा याच्यामध्ये हा कशाचा गठ्ठा आहे तर हा मायोफायब्रिलचा गठ्ठा आहे. हा कशाचा गठ्ठा आहे मायोफायब्रिलचा. मग हा मायोफायब्रिलचा जो गठ्ठा आहे तो कशाने बांधलेला आहे तर तो बांधलेला आहे सार्कोलेमानी. म्हणजे बाहेरची जी लेअर आहे ती काय असणार तर ती सार्कोलेमा असणार आहे. सार्कोलेमा असणार आहे, ठीक आहे. असं एक ओव्हरऑल आयडिया लक्षात ठेवा. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आली असेल. जे जे मी नावं सांगितले तेवढं फक्त काय तर थोडंसं लक्षात ठेवा. नावं तेवढं लक्षात ठेवा, कारण डायरेक्ट असंच वन लाईनर बऱ्याचदा प्रश्न विचारतात. सायन्समध्ये जे प्रश्न असतात ते मॅक्झिमम वन लाईनर असतात, ठीक आहे. त्यामुळे हे एवढे नावं लक्षात ठेवा. बाकीचे अजून एक दोन जे नावं आहेत मी लगेच आधी आपण थोडंसं डिटेल घेऊ मस्क्युलर टिश्यू बद्दल, आणि त्यानंतर जे उरलेले नावं आहेत ना ते पण कव्हर करू. बघा काय आहे, द सेल्स ऑफ दिस टिश्यूज आर इलॉंगेटेड आर कॉल्ड मसल फायबर्स है ना. म्हणजेच काय की मसल टिश्यूचे म्हणजे स्नायू उतीचे जे पेशी आहेत, स्नायू उतीच्या ज्या पेशी आहेत त्या कशा आहेत तर त्या इलॉंगेटेड आहेत. त्या कशा आहेत तर त्या इलॉंगेटेड आहेत, आणि त्यांनाच काय म्हणतात तर मसल फायबर्स म्हणतात. त्यांना मसल फायबर म्हणतात. ईच मसल फायबर इज कवर्ड बाय मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेमा. आता सांगितलं होतं बघा, डायग्राम मध्ये लक्षात येत असेल तुम्हाला. मसल फायबर आहे ना, हा पूर्ण गठ्ठा कशाने बांधलेला आहे तर तो सार्कोलेमानी काय तर बांधलेला आहे है ना. नेक्स्ट, सायटोप्लाझम ऑफ मसल सेल म्हणजेच काय तर बघा या डायग्राम मध्ये है ना, सेल आहे ना, ही एक पेशी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार तर याच्यामध्ये सायटोप्लाझम असणार आहे. हा जो आतमधला जो भाग आहे ना हा काय असेल तर हा सायटोप्लाझम असणार आहे, बरोबर. कारण पेशीच्या आतमध्ये है ना जर एखादी अशी पेशी आहे तर हा इथं पूर्ण सायटोप्लाझम असतात, आणि इथं काय तर असे ऑर्गन्स आहेत ते तरंगत असतात. हा जो सायटोप्लाझम जो आहे याच्या सायटोप्लाझमला म्हणजेच काय तर मसल फायबरच्या सायटोप्लाझमला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात काय तर सार्कोप्लाझम म्हटलं जातं. बघा हे थोडेसे एक्स्ट्रा नावं लक्षात ठेवायचे. त्याला काय म्हणायचं तर सार्कोप्लाझम म्हणायचं आहे है ना. देन लार्ज नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल फायब्रिल्स कॉल्ड मायोफायब्रिल्स आर प्रेझेंट इन द सार्कोप्लाझम. बघा सगळ्यात खालच्या डायग्राम मध्ये है ना, या डायग्राम मध्ये काय लक्षात येतंय की या मसल फायबर मध्ये एक जर बाहेर काढलं तर तो काय तर मायोफायब्रिल पासून तयार झालेला आहे. मायोफायब्रिल पासून तयार झालेला आहे, आणि तो सगळा सार्कोप्लाझमच्या मध्ये आहे ना. त्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, वन ऑर मेनी न्यूक्लियाई आर प्रेझेंट इन द मसल सेल डिपेंडिंग ऑन द टाइप. त्याच्यामध्ये काय असणार तर एक किंवा एक पेक्षा जास्त न्यूक्लियाई म्हणजे काय तर केंद्रक असणारे पेशी त्या मसल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मायोफायब्रिल्स आर मेड अप ऑफ कशापासून तयार झाले तर प्रोटीन्स. कशापासून तयार झाले तर प्रोटीन. कोणकोणते प्रोटीन तर ते ॲक्टिन आणि मायोसिन पासून तयार झालेला आहे. मायोफायब्रिल कशापासून तयार झाले, प्रोटीन पासून तयार झाले. कोणते प्रोटीन आहे, ॲक्टिन आणि मायोसिन पासून तयार झाले. मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट अँड डिक्रीज इन लेंथ ऑन स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन म्हणजे काय, जसं मी हात उचलतोय तर मी काय करतोय, मी स्टिम्युलेट करतोय याला, माझ्या मसल्सला काय करतोय स्टिम्युलेट करतोय, आणि म्हणून ते स्टिम्युलेट झाल्यामुळे काय तर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स ते होऊ शकतात.
हेन्स मस्क्युलर टिश्यू इज नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू, यांना कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू सुद्धा म्हटल्या जातं. इट इज अ वॅस्क्युलर टिश्यू. वॅस्क्युलर टिश्यू म्हणजेच काय, ज्या ज्या ठिकाणी वॅस्क्युलर असा वर्ड आलाय त्या ठिकाणी काय तर वहन होत आहे हे लक्षात ठेवा, कारण बायोलॉजी आपल्याला हे असे वर्ड्स येते. वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे का म्हटलं जातं, कारण या ठिकाणी मसल्समध्ये काय तर रक्तवाहिन्या पोहोचतात. जसं बोन आहे, बोनमध्ये रक्तवाहिन्या नाही राहणार, त्यामुळे ते नॉन वॅस्क्युलर टिश्यू आहे. पण काय मिळतं आपल्याला की मस्क्युलर टिश्यू जे आहेत त्या कशा आहेत तर त्या मस्क्युलर टिश्यू या कशा आहेत तर वॅस्क्युलर टिश्यू आहेत, याच्यामध्ये रक्तवाहिन्या असतात. अँड इन्व्हर्टेड बाय द नर्व्स टू, म्हणजे जर ब्रेनने एखादी माहिती आपल्या मसल्सपर्यंत पाठवली आहे, ती कशाद्वारे पाठवली आहे तर ती नर्व्सद्वारे पाठवली आहे. आणि म्हणून काय लिहिलं इथं की इन्व्हर्टेड बाय द नर्व्स टू. मसल सेल्स कंटेन लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, कारण यांना जास्त ऊर्जेची गरज असते, यांना भरपूर कामं करायची असतात, कारण कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स आहे, हे कंटिन्युअसली आहे, मुवमेंट आहे शरीर प्राण्यांची ती कंटिन्युअसली होत असते, त्यामुळे त्यांना ऊर्जेची गरज जास्त असते. त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेची संख्या काय तर इथं जास्त असते, है ना. बघा आता हे लक्षात आलं असेल तुमच्या की स्केलेटल मसलच्या आतमध्ये आहे काय तर मसल फायबर्स आहेत. आणि स्केलेटल मसल म्हणजे मसल फॅसिकल आहे. मसल फॅसिकलचा अख्खा गठ्ठा आहे तो एपिमायसियमनी बांधलेला आहे, है ना, म्हणजे बाहेरचा जो कव्हर आहे तो एपिमायसियम आहे. मसल फॅसिकलमध्ये आहे काय तर मसल फायबर आहे, आणि तो मसल फायबरचा जो गठ्ठा आहे तो कशाने बांधला आहे तर पेरीमायसियमनी बांधलेला आहे. बरं, मसल फायबरमध्ये मग आहेत काय तर मायोफायब्रिलचा गठ्ठा बांधला आहे, आणि तो कशाने बांधलेला आहे तर तो सार्कोलेबानी बांधलेला आहे. आणि जो आतमधला जो सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हटल्या जातं. ठीक आहे. आता बघा की हा जो एक जो रॉडचा बाहेर निघालेला आहे तो आपण आत्ताच बघितलं की त्याला मायोफायब्रिल म्हटल्या जातं. त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मायोफायब्रिल म्हणतात. ठीक आहे. आता या मायोफायब्रिलचा स्ट्रक्चर थोडाफार आपल्याला समजून घ्यायचा आहे, पण याच्या आधी आपण जो पुढचा प्रकार याचे जे मस्क्युलर टिश्यूचे जे 3 प्रकार आहेत ना त्याची थोडक्यात माहिती घेऊ, आणि मग आपण काय तर ते त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो समजून घेऊ. बघा, मस्क्युलर टिश्यूचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे पट्टकी स्नायू किंवा ज्याला स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात. दुसरा आहे नॉन स्ट्रिएटेड मसल्स अपट्टकी स्नायू, आणि तिसरा आहे कार्डियाक मसल्स हृदय स्नायू. आता हे त्या हार्टचे जे मसल्स आहेत ते म्हणजेच काय तर ते कार्डियाक मसल्स आहेत, है ना. आणि मग उरलेले सगळे मसल्स या 2 भागामध्ये डिवाइड केले. बरं, या नावावरून क्लिअरली लक्षात येतं पट्टकी म्हणजे काय की ज्याच्यावर पट्टे आहेत, ज्याच्यावर काय तर पट्टे काय आहेत, आणि याच्यामध्ये काय तर पट्टे नाही आहेत. नॉन स्ट्रिएटेड याच्यावर काय तर स्ट्रिएटेड म्हणजे स्ट्रिप्स आहेत, याच्यामध्ये स्ट्रिप्स नाही आहेत, है ना. हे 2 प्रकार झाले, है ना. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जर स्ट्रिएटेड मसल्स आहेत, पट्टे आहेत, तर ते पट्टे कशाचे आहेत, काय आहेत ते आपण आता या मायोफायब्रिल मध्ये समजून घेणार आहोत. मायोफायब्रिल बघा कशापासून तयार झालाय. स्ट्रक्चर मध्ये लक्षात येत असेल की याच्यामध्ये डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड असे काय तर बँड्स आहेत, असे काय तर बँड्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि या लाईट बँडवर बघा की एक ना ही अशी लाईन दिसत आहे, अशी लाईन दिसत आहे, झिगझॅग लाईन दिसत आहे, ज्याला म्हणतात काय तर झेड लाईन म्हटलं जातं, ज्याला काय म्हणायचं तर झेड लाईन. आणि आता थोडंसं नोटीस करा की हा जो भाग आहे ना हा परत इकडे 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 असं रिपीट होत आहे, इकडे पण रिपीट होणार आहे. म्हणजेच काय तर हा पूर्ण जी मायोफायब्रिल तयार झालेली आहे ही कशापासून तयार झाली आहे तर या एका छोट्या पार्टच्या रिपीटिंग युनिट्स पासून तयार झालेला आहे. छोटा जो पार्ट आहे ना त्याच्यापासून काय तर जे रिपीटिंग युनिट्स आहेत त्याच्यापासून तयार झाले. आणि जो छोटा पार्ट आहे हा जो भाग आहे किंवा हा भाग त्याला काय म्हणतात तर सॅक्रोमियर, त्याला सॅक्रोमियर म्हटलं जातं. आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले, सॅक्रोमियर किंवा सार्कोमियर, काही ठिकाणी असं नाव दिसेल तुम्हाला, म्हणजे आर आधी आणि सी नंतर, काही ठिकाणी सी आधी आर नंतर, है ना, आहे सारखंच सॅक्रोमियर किंवा सार्कोमियर. तर हा छोटा पार्ट लक्षात ठेवा, आणि हे झेड लाईन म्हणजे नेमकं काय आहेत ना ते लक्षात ठेवा, है ना. इथं बघा थोडीशी माहिती दिलेली आहे ते काय तर सॅक्रोमियर इज अ रिपीटिंग युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन विदिन अ मायोफायब्रिल. हेच काय तर कॉन्ट्रॅक्शनचे युनिट आहे, हेच काय तर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचे युनिट आहे. द मायोफायब्रिल कॅन बी सीन टू बी मेड अप ऑफ रिपीटिंग युनिट्स ऑफ ओव्हरलॅपिंग मायो फिलामेंट्स, रिपीटिंग युनिट्स ऑफ मायो फिलामेंट्स असतं त्यामध्ये. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा की सॅक्रोमियर म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे आपण असं म्हणता येईल की अख्खं जे मसल्स बघा ना, या स्केलेटल मसलमध्ये मसल फॅसिकल आहे, मसल फॅसिकलमध्ये मसल फायबर आहे, मसल फायबरमध्ये मायोफायब्रिल आहे, आणि मायोफायब्रिलमध्ये खरं जो काम करत आहे किंवा जे रिपीटिंग युनिट्स आहे तो आहे सॅक्रोमियर. म्हणजेच काय की आपले जे स्केलेटल मसल्स आहेत, स्केलेटल मसल्स म्हणजे कोणते आता जे सांगितले होते की स्ट्रिएटेड मसल्स, पट्टकी स्नायू, ते खरं जे तयार झाले ते कशापासून तयार झाले तर सॅक्रोमियर पासून तयार झाले. तेच काय तर रिपीट होत आहेत आणि तेच कार्य करत आहेत. हे जसे तयार झालेले असणार, हे ज्या पद्धतीने कार्य करणार आहे तसंच काय तर अख्खे मसल्स तयार होणार आहेत, है ना.
तर हा एक लक्षात ठेवा की सॅक्रोमियर म्हणजे नेमकं काय. आता ना हे समजणं फार सोपी आहे आपल्याला. बघा, पहिला जो प्रकार आहे तो आहे पट्टकी स्नायू, स्ट्रिएटेड मसल्स. पट्टकी स्नायू म्हणजेच काय तर ज्यांच्यावर पट्टे आहेत असे है ना. यासोबत अजून दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे स्ट्रिएटेड मसल्स सोबत. एक आहे काय तर व्हॉलंटरी मसल्स आणि दुसरं नाव आहे काय तर स्केलेटल मसल्स. बस एवढं लक्षात राहिलं की तुम्हाला सगळंच लक्षात राहतं. याचं फक्त एकदा स्वरूप बघा कसं दिसत आहे तुम्हाला. ही एक पेशी आहे, ही दुसरी, ही तिसरी है ना. उभ्या उभ्या काय तर लांबट अशा पेशी आहेत. दंडगोलाकार म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे. अशाखीय आहेत म्हणजे काय की त्यांना ब्रांचेस नाही आहेत. कार्डियाक मसल जर बघितलं तुम्हाला लक्षात येत असेल की यांना काय तर एका मसल्सला दुसरी मसल म्हणजे काय तर फाटे फुटलेले आहेत, पण इथं आपल्याला फाटे दिसत नाहीत. बहुकेंद्रकीय म्हणजेच काय की एका सेलवर नाही काय तर एक पेक्षा जास्त न्यूक्लियस आहेत, जास्त केंद्रक आहेत, बहुकेंद्रकी आहेत है ना. आता यामध्ये बघा की काय दिसत आहे. अजून डायग्राम जर तुम्ही नीट बघितलं तर याच्यावर तुम्हाला पट्टे 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 दिसतील. आणि ते पट्टे कोणते आताच सांगितलं तुम्ही तुम्हाला. डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड. आणि लाईट बँडवर जी झिगझॅग लाईन होती ज्याला झेड लाईन म्हटलं जातं त्याच पार्टला सॅक्रोमियर म्हटल्या जातं है ना. आणि हे सगळे जे सेल्स आहेत किंवा स्ट्रिएटेड मसल्स आहेत हे कुठं अटॅच असतात तर हे स्केलेटलला अटॅच असतात. म्हणजे आपले जे हाडं आहेत पूर्ण शरीरामध्ये त्यांना अटॅच असतात. आणि यांची मुवमेंट आपल्या विलनुसार आपल्या इच्छेनुसार होत असते. आणि म्हणून त्यालाच काय म्हणतात तर व्हॉलंटरी मसल्स म्हणायचे. म्हणून त्याला म्हणू आपण व्हॉलंटरी मसल्स है ना. बघा इथं यांनाच काय तर कंकाल स्नायू म्हणजे स्केलेटल मसल्स म्हणतात आणि त्यांनाच ऐच्छिक स्नायू म्हणजे व्हॉलंटरी मसल्स सुद्धा म्हटल्या जातात. कुठं सापडणार आहे हातपाय हलवणे म्हणजे त्याचं कार्य काय. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली काय तर घडवून आणणे हे काय तर यामध्ये येतं. नेक्स्ट दुसरा जो प्रकार आहे तो आहे काय तर तो आहे नॉन स्ट्रिएटेड मसल्स, अपट्टकी स्नायू है ना. म्हणजे याच्यामध्ये आता पट्टे राहणार नाहीयेत. याचे सेल्स कसे आहेत दोन्ही टोकांना ह्या निमुळते आहेत, लहान आहेत, अशाखीय आहेत म्हणजे इथं सुद्धा ब्रांचेस नाही आहेत. आणि एककेंद्रकीय म्हणजे एका पेशीवर एकच काय तर न्यूक्लियस एकच केंद्रक आहे है ना. एक्झॅक्ट याचा उलट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. गडद फिकट पट्टे याच्यामध्ये राहणार नाही आहेत. हे हाडांना अटॅच नाही आहेत. हे इनव्हॉलंटरी आहे. हे कसे आहेत तर हे इनव्हॉलंटरी आहे, अनैच्छिक आहेत, अनैच्छिक स्नायू आहेत है ना. हे हाडांना अटॅच नाही आहेत. त्यामुळे याच्यावर आपल्या इच्छेनुसार हे कार्य करणार नाही आहेत. हे जनरली कुठं असणार आहेत जे इंटरनल ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्ट सोडलं, कारण हार्टसाठी तर वेगळे मसल्स केले आहेत है ना, त्याचा प्रकारच वेगळा केला आहे. पण बाकीचे जे मसल्स आहेत आपले इंटरनल ऑर्गन्सचे ते कशापासून तयार झाले तर नॉन स्ट्रिएटेड मसल्स है ना. बघा इथं अजून कोणतं आहे तर पापण्यांची उघडझाप. पापण्यांची उघडझाप हे लक्षात ठेवा की यामध्ये केले कदाचित तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कारण हे आपल्या इच्छेनुसार पण होतात आणि आपल्या इच्छे म्हणजे इच्छा नसेल तरी पण ते ऑटोमॅटिक होतच असतात पापण्यांची उघडझाप. त्यामुळे ते अनैच्छिक आणि ऐच्छिक असं दोन्ही पण आहे. पण जर स्ट्रक्चर जर बघितलं तर ते या प्रकारचे आहेत आणि म्हणून त्यांना यामध्ये टाकलेलं आहे है ना. ते पचन मार्गातून अन्नाचा प्रवास आहे, रक्तवाहिन्यांचे आकुंचन शिथिलीकरण घडवणारे स्नायू आहेत है ना. या सगळ्यांवर आपली इच्छा राहत नाही, आपल्या इच्छेनुसार होत नाही, ते ऑटोमॅटिक होत असतात है ना. त्यामुळे त्या या मसल्स पासून तयार झाले. हे कोणते आहेत कार्डियाक मसल्स, कम्प्लिटली हृदय स्नायू पूर्ण हार्टचे जे मसल्स आहेत ते आहेत है ना. इथं कम्प्लीट दिसत आहेत की दंडगोलाकार म्हणजे सिलेंड्रिकल आहे, शाखीय आहेत, शाखा फुटल्या आहेत, ब्रांचेस आहेत, एककेंद्रकीय आहे म्हणजेच काय की एका पेशीवर एकच न्यूक्लियस आहे. स्वरूप कसं आहे तर बघा स्नायूंवर गडद फिके पट्टे असतात आहे. यावर सुद्धा काय तर पट्टे पाहायला मिळतील. हृदय या स्नायूंनी बनलेले असते. या स्नायूंच्या हालचालींवर आपले नियंत्रण नसते, त्यामुळे यांना सुद्धा आपण इनव्हॉलंटरी म्हणता येईल. यांना सुद्धा काय तर आपल्याला इनव्हॉलंटरी म्हणता येईल है ना. लय पद्धतीने आकुंचन आणि शिथिल होत असतात है ना. त्यानंतर हृदयाचे आकुंचन शिथिलीकरण घडवून आणणे हे कोणतं तर या कार्डियाक मसलचं कार्य आहे. ठीक आहे मित्रांनो, हे थोडंसं 3 प्रकार तर सोपी आहेत, पण जो मी तुम्हाला मागची जी डायग्राम सांगितली कदाचित नावं ज्यांच्यासाठी कम्प्लिटली न्यू आहेत तर त्यांना ते थोडंसं कठीण वाटू शकतं, पण कठीण नाही आहे. जसं मी सिक्वेन्स सांगितलं त्या पद्धतीने थोडंसं प्रयत्न करा, अगदी सोपी आहे है ना. तर आपण हा जो तिसरा जो प्रकार होता तो म्हणजे कोणता तर मस्क्युलर टिश्यू तो कव्हर केला. नेक्स्ट पुढचा जो भाग आहे ॲनिमल टिश्यू मधला तो आहे काय तर नर्वस टिश्यू किंवा ज्याला चेताउती म्हटलं जातं. चेताउती कुठे सापडतात आपल्याला तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडेच. ब्रेन आपला हा मेन भाग आहे, त्यानंतर स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा कणा तो भाग आहे आणि त्याला सगळीकडे काय तर म्हणजे असं जर ब्रेन आहे या ब्रेनला अटॅच असा स्पायनल कॉर्ड आहे आणि हे सगळे असे सगळीकडे आपल्या शरीरामध्ये सगळीकडे काय तर सगळीकडे पूर्ण चेताउती पसरलेल्या आहेत.
पूर्ण चेताउती पसरलेल्या आहेत। याचं कार्य काय आहे, मेन कार्य लक्षात काय ठेवायचं तुम्हाला चेताउतीचं, की बाहेरच्या एन्व्हायरमेंटची माहिती आपल्याला मिळायला पाहिजे, की बाहेर आवाज किती मोठा आहे, छोटा आहे, स्मेल कशी आहे, काय आहे, समोर काय दिसत आहे, लाईट किती आहे, है ना, त्यानंतर बाहेरचं टेम्परेचर किती आहे, थंडी आहे, उष्णता आहे, गरमी आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती कशाद्वारे आपल्याला मिळत असते, तर ते फक्त नर्वस टिश्यूद्वारे मिळत असते। बघा काय दिले, मेंदू आणि मेरुरज्जू या शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे ठिकठिकाणी चेताउती काय तर आपल्याला आढळत असतात। चेताउती आणि स्नायुउती यांच्या कार्यात्मक संयोगामुळेच काय तर बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते। काय म्हटलं इथं एक लक्षात घ्या, की कोणत्याही चेतनेस प्रतिसाद करायचे म्हणजे सपोज खूप मोठा आवाज आला आणि लगेच काय तर आपण कान बंद करतो, ही पूर्ण क्रिया समजून घेऊ की नेमकं कसं होत आहे। खूप मोठा आवाज झाला म्हणजे आपल्या कानाने तो आवाज घेतला आणि काय तर ब्रेन पर्यंत काय तर सिग्नल पाठवलं, खूप मोठा आवाज आहे ना, म्हणजे आता यामध्ये सगळं काय तर पूर्ण चेताउती इन्व्हॉल्व झाली आहे। पण त्यासोबतच ब्रेनने काय तर लगेच आपल्या हाताच्या मसल्सला किंवा हातांना काय तर ऑर्डर दिलं की कान झाकायला पाहिजे आणि म्हणून काय तर आपण कान काय तर झाकत असतो, राईट। म्हणजेच काय की याच्यामध्ये बघा की ती जी माहिती आहे ब्रेनने म्हणजे एकतर कानापासून ब्रेन पर्यंत गेलेली नर्वस टिश्यूद्वारेच माहिती जी आपली पूर्ण ब्रेन पासून हातापर्यंत आलेली आहे आणि त्यानंतर जे मसल्स आहेत ते इन्व्हॉल्व झालेत। याच्यामुळे काय की कोणत्याही अशा आपण ज्याला पण रिॲक्ट करतो ते कशामुळे शक्य आहे, ज्यामध्ये चेताउती पण आहे आणि ज्यामध्ये काय तर स्नायुउती सुद्धा असतात। यामुळे काय तर आपण कोणत्याही कार्यात्मक संयोगामुळे आपण चेतनेस काय तर प्रतिसाद देऊ शकत असतो। मेंदू, मेरुरज्जू आणि शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे या ठिकाणी काय तर आपल्याला काय सापडतात, तर चेताउती सापडतात। हे ऑलरेडी सांगितले मी, मेंदू, मेरुरज्जू म्हणजे काय तर स्पायनल कॉर्ड आणि काय तर पूर्ण शरीरभर काहीतरी याचा जाळा पसरलेला आहे। बरं थोडक्यात बघू की हे नेमके कशापासून तयार झाले असतात किंवा काय आहे, ठीक आहे। काय आहे तर बघा की टिश्यू आहे म्हणजे हे पेशीपासून तयार झालेले आहेत, म्हणजेच काय तर सेल्स पासून तयार झाले। त्याचे सेल्स कसे आहेत तर हे या प्रकारचे आपल्याला सेल्स पाहायला मिळतात। या सेलचा स्ट्रक्चर कसा आहे तर बघा की हा जो ऑरेंज कलरचा भाग दिसतोय तो आहे न्यूक्लियस म्हणजे तो आहे केंद्रक। त्यानंतर हा जो येलो कलरचा भाग आहे त्याला पेशिका किंवा त्याला सेल बॉडी म्हटलं जातं। या सेल बॉडीला असंख्य आपल्याला काय दिसतात तर इथं वृक्षिका म्हणजेच काय तर डेंड्राइट दिसत आहे आणि या सगळ्या डेंड्राइट्स पैकी एक डेंड्राइट ना हा मोठा झालाय बघा, हा एक मोठा झालाय, त्याला अक्षतंतू किंवा त्याला ॲक्सन म्हटलं जातं। आता होतंय काय की जी माहिती आहे, जसं खूप मोठा आवाज आला किंवा एखादी गरम वस्तू आपल्याला लासली, चटका भाजला तरी पण काय होते ती माहिती पोहोचवल्या जातं, तर ही जी माहिती आहे ही इन्फॉर्मेशन आहे या डेंड्राइट्सद्वारे काय तर ॲक्सेप्ट केली जाते आणि या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स तयार केले जातात आणि ते पुढे पाठवले जातात। आता होतंय काय की पूर्ण म्हणजे अशी वायरिंग पूर्ण केली असणार आणि ती पूर्ण माहिती पाठवली आहे, पण ही एकच सेल एवढी मोठी नाही आहे ना, ह्या छोट्या सेल्स आहेत। खूप लक्षात घ्या की ह्या 1 मीटर पर्यंत असू शकतात। हे किती असू शकतात तर 1 मीटर पर्यंत असू शकतात, म्हणजे सफिशियंट लांबी तर झाली पण आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही कारण लांब माहिती, ब्रॉड नाही म्हणत आहे मी, ठीक आहे। आणि आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये सगळ्यात लांब पेशी म्हणजे लक्षात ठेवा की ती चेताउतीच असणार आहे, ठीक आहे। आता बघा की काय आहे की ह्या पूर्ण सिग्नल घेतला आणि पुढे पाठवलं। आता होतंय काय की या बाजूला अजून अशी दुसरी पेशी आहे ती अटॅच आहे, ही अशी दुसरी पेशी आहे ती अजून अशीच पेशी इकडे अटॅच आहे, म्हणजे इथून माहिती याला पाठवलं जाईल, परत याच्या पुढे परत अजून राहणार आणि तो काय तर पूर्ण एक वायरिंग आहे ती कंटिन्युअसली ब्रेन पर्यंत किंवा ब्रेन पासून बाकी सगळ्या भागांपर्यंत हे असे एकमेकांना अटॅच आहेत ते असतं आणि इलेक्ट्रोकेमिकलच्या सिग्नलमध्ये ते काय तर ती माहिती पुढे पाठवली जाते। या पद्धतीचं पूर्ण आहे ना हे जाळा पसरलेला आहे, ठीक आहे। यासोबत लक्षात घ्या की माहिती या डेंड्राइट्सद्वारे घेतली जाते। न्यूक्लियस तर काय तर हा मॅनेजर आहेच है ना, आणि त्यासोबतच काय तर जे पूर्ण रिॲक्शन होणार आहे, जे पण केमिकल रिॲक्शन होणार आहे या सेल बॉडी किंवा पेशिकाचा जो एरिया आहे ना त्यामध्ये होणार आहे। आणि अक्षतंतू किंवा ॲक्सन म्हणजेच काय की एक पेशिका किंवा एका पेशीपासून दुसऱ्या पेशीकडे ज्याच्यातून माहिती वहन होणार आहे तो भाग म्हणजेच काय लक्षात ठेवू आपण की अक्षतंतू आहे तो आहे ॲक्सन है ना। आणि या भागाला जनरली टर्मिनल म्हटलं जातं किंवा ज्याला शेवटचा जो भाग आहे ज्याला टर्मिनलच म्हणतात तर तो शेवटचा भाग आहे है ना। या पद्धतीने काय तर नर्वस टिश्यूज असतात, ठीक आहे। तर इथं आपण सगळे जे उतीचे जे प्रकार आहेत कोणते की प्राणी उतीचे जे प्रकार आहेत ते आपण इथं संपवलेले आहेत। तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया। थँक्यू व्हेरी मच। आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे। महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे
त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे। प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो, इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल। ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 म्हणजे सीसॅट सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे। फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000। तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल। प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रीवियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे। माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे। यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे, जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे 7 तारखेपासून। सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इवन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दल आणि टेस्ट सिरीज बद्दल माहिती मिळवता येईल।